सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवनसूत हनुमान की जय. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थितो भावे तुला. वारी सर्व अरिष्टनी उनिलया सम्मोह जो वाढला. अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांतीपदी बैसवी. विज्ञाप्ती तुझ वीण मागणे तुझे स्वामी भक्ती तुझी हवी. स्वामी भक्ती तुझी हवी. स्वामी भक्ती तुझी हवी. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करते आणि येथील ग्रामदेवता साक्षात दास्य भक्तीचं उदाहरण म्हणजे मारुती राया यांच्या चरणी नतमस्तक होते. आणि आजच्या या प्रवचनरूपी सेवेसाठी उपस्थित असणाऱ्या माझे सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना जय सियाराम. श्रोतेहो, आज आपण आलोय ते संत संघ. हा तर संत संघ म्हणजे आपल्या डोक्यात असतो की अरे आमचा संत संघ तर शनिवारी भरतो, आता कुठे आहे संत संघ. पण जिथे जिथे संतांचे आपल्या गुरूंचे विचार ऐकायला मिळतात, गुरूंचं जिथे भजन पूजन होतं, गुरूंच्या लीला ऐकायला मिळतात, हा एक प्रकारचा संत संघच आहे. आणि आज आपण इथे एकत्र आलोय. इथे आपण कुठल्याही प्रकारे अशा गोष्टी नाही बघणार आहोत. हे कसं मळायचं बघणार आहोत का, किंवा हे कसं प्यायचं हे नाही बघणार आहोत. आज बघणार काय आहोत, ऐकणार काय आहोत, तर माझ्या गुरूंबद्दल ऐकणार आहोत. गुरूंबद्दल कोडकौतुक, गुरूंच्या लीला ऐकणार आहोत, गुरूंचे अनुभव ऐकणार आहोत. आणि त्यामुळे हा एक प्रकारचा संत संघच आहे. आणि आजच्या या अशा संत संघासाठी आपण एकत्र जमलोय. आपण एक भजन घेऊया आणि भजनाच्या माध्यमातून आजच्या मुख्य विषयाला, प्रवचनाला सुरुवात करूया. तर आपल्याला जो काही आळस आला असेल, कारण मला कल्पना आहे आपण दिवसभर शेतामध्ये राबून आलेलो आहोत, थकलेलो असू, काम करून थंडी वाटते, तरी जी काय मरगळ आली आहे ना ती सगळी झटकून द्यायची आणि अगदी खणखणीत टाळ्या वाजवायच्या. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कीर्तन चालू होते, सगळ्यांना छान छान हात होते, पण कोण लाजत होतं, कोण कंटाळा करत होतोय. पण गोरोबा काकांना हात नव्हते, पण मनामध्ये जी श्रद्धा होती ते श्रद्धेने त्यांनी ज्या टाळ्या वाजवल्या, आपल्या हाताचे बोंडकं झाले तर तो रक्त वाहू लागलं, पण देवाने त्याचा हट्ट पुरवला आणि हात देऊ केले ना. मग आपल्याला ते एवढे चांगले शाबूत हात दिलेले आहेत, मग आपण टाळ्या वाजवायला नको का? पाहिजेत ना. बोला, आपण बोललं पाहिजे, वाजवलं पाहिजेत ना. मग आपण सगळ्यांनी भजन घेऊया आणि भजनाच्या माध्यमातून टाळ्या वाजवूया, त्या देवाला आळवूया आणि मग पुढे प्रवचनाला सुरुवात करूया. थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचाची का खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचाची का खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा, राम आठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेहरा खुशाल वटवा. तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा,
ठावे कुणाला अमर नाही कोणी काळ टपलेला कधी उचलेल पुन्हा ठावे कोणाला अमर नाही कोणी काळ ठपलेला कधी उचलेल कुणा ठावे कुणाला अमर नाही कोणी काळ टपलेला कधी उचलेल पुन्हा ठावे कोणाला कुणा बोलू नका कुणा सांगू नका कुणा बोलू नका कुणा सांगू नका शुद्ध भक्ती करा आणि राम आठवा राम आठवा थोडं पुण्य साठवा राम आठवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा चेहरा खुशाल वाटवा राम आठवा थोडं पुण्य साठवा राम आठवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा चेहरा खुशाल वाटवा तुम्ही राम आठवा नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे करा सार्थक जगी या नरदेहाचे नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे करा सार्थक जगी आनंद देहाचे नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे करा सार्थक जगी या नरदेहाचे नाही तुमचे कोणी तुम्ही कोणाचे करा सार्थक जगी आनंद देहाचे झोप घेऊ नका वेळ जाईल पुका झोप घेऊ नका वेळ जाईल पुका राम नामाचा महिमा तुम्ही जगा पटवा राम आठवा थोडं पुण्य साठवा राम आठवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा चेहरा खुशाल वाटवा तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा राम आठवा थोडं पुण्य साठवा पुण्याईचा चेहरा खुशाल वाटवा तुम्ही राम आठवा तुम्ही राम आठवा थोडं पुण्य साठवा पुण्य आईचा चेक हा खुशाल वटवा. साधू संतांनी आपल्याला काय बरं बोध केलाय की त्या रामाला आठवा. आपण जो प्रपंच करत असतो या प्रपंचामध्ये कधी सुख येतं कधी दुःख येतं. सुख आलं की तक्रार नसते पण दुःख आलं की मग आपण टाहो फोडून त्या भगवंताच्या नावाने ओरडत असतो. करतो ना. म्हणजे दुःख येतं त्यावेळी त्या भगवंताचा टाहो फोडून आपण हाका मारत असतो धावा करत असतो. पण साधू संत सांगतायत की या राम नामाचा जप करा मग घाबरायची गरज नाही. का तर तुमच्या बँकेमध्ये हे पुण्य साचलेलं असते. एक छोटंसं उदाहरण देईन. आपण सगळेजण शेतकरी मंडळी आहोत. आपल्याला आपल्या शेतासाठी बियाणं खरेदी करायचं आहे किंवा ट्रॅक्टर खरेदी करायचं आहे, विहीर खणायची आहे किंवा मला आता नवीन घर बांधायचं आहे, मला एक मोटर गाडी घ्यायची आहे. माझ्याकडे हे जर असेल, काय म्हटलं हाताकडे लक्ष द्या, माझ्याकडे काय हे असेल म्हणजे काय, जर पैसे असतील तर मला घाबरायची चिंता आहे का? आहे नाही का? तर माझ्याकडे पैसे आहेत. मला हवं ते मला ट्रॅक्टर पाहिजे, मला विहीर खणायची आहे किंवा अजून जे काही मला हवं ते मी करू शकते. पण माझ्या खात्यातच काय नसेल आणि मला वाटतं की मस्त ट्रॅक्टर घ्यावा, चांगलं शेत नांगरावं, पण खात्यात काय नाही हो, तर मला घेता येईल का? मला 4 लोकांकडे हात पसरावे लागतील. कोणी मदत केली आणि मी जरी ते काय खरेदी केलं, ट्रॅक्टर खरेदी केला, घर बांधणं जे काही, तरी शांत झोप लागेल का? डोक्यावर सतत टांगती तलवार. घेतलंय खरं पण त्याला अजून द्यायचे आहे नाही अवस्था. मग अगदी तसंच साधू संत सुद्धा हेच म्हणतात की आपल्याला सुख हवंय. हे जर सुख हवं असेल तर आपल्या खात्यामध्ये सुद्धा त्या राम नामाचं धन असेल, पुण्य जमा असेल तर घाबरायची काही काळाची सुद्धा भीती नाही. पण जर ते नसेल
तर मात्र भीती आहे. आणि म्हणून ते ओरडून ओरडून सांगतायत की काय करा, रामाला आठवा. आता प्रश्न पडेल, हा राम म्हणजे कोण हो? कोण राम? दशरथ पुत्र, जानकी वल्लभ राम? हा एवढा एकच राम आहे का हो? काही जण म्हणते नाही हो, आम्ही तर मारुतीरायाचे भक्त आहोत. काही जण म्हणते नाही, आम्ही वारकरी आहोत. काही जण म्हणता हो, आमच्या गुरूंचं प्रवचन आम्ही ऐकायला आलो, रामानंदाचार्यांचं ऐकायला बोललो, आणि हे काय सांगताय रामाची भक्ती करा. हा राम म्हणजे कोण? तर दशरथ पुत्र म्हणजे दशरथाचा पुत्र, अयोध्यापती हा राम इथे अपेक्षित नसून हा राम कोण? तर दशरथाच्या पोटी जन्माला येण्यापूर्वी सुद्धा जो राम होता आणि आजही जो राम आहे त्या रामाला आठवा. मग तोच राम कधी माझी ज्ञानेश्वर माऊली बनून येतो, तोच राम कधी जगद्गुरु तुकाराम महाराज बनून येतो, तोच राम कधी प्रभू रामचंद्र बनून येतो, तोच राम कधी कृष्ण बनून येतो, तोच राम शिर्डीचे साईबाबा बनून येतो, तोच राम कधी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य बनून येतो. आणि त्याला आळवा असं साधू संत सांगतायत. आणि अशा रामाला आपण आळवलं पाहिजे. का बरं? कारण या भजनामध्ये सांगितलंय, आज्ञा पाळा तुम्ही साधू संतांची, लावा गोडी मनी राम नामाची. साधू संतांची आज्ञा पाळा. आज जगद्गुरु श्री आज आपल्याला हेच सांगतायत की काय करा, तर संत संग करा, साधना करा, सेवा करा, आचरण जो आपल्याला मार्ग सांगितलाय तो अनुसरा. आणि हे जर नाही केलं तर काय होणार आहे? तर त्यांनी पुढे सांगितले, नाही तुमचे कोणी, तुम्ही कोणाचे. आपण कोणी कोणाचे नाही. आपण फक्त म्हणतो माझी बायको, माझी मुलं, पण हे सगळेजण कुठपर्यंत? घराच्या उंबरठ्यापर्यंत, फार फार तर स्मशानापर्यंत. तिथून पुढे आपला प्रवास हा आपल्यालाच करावा लागतो. मग किती आपल्या जीवापाड प्रेम करणार कोणी असू दे, कोणी कुणासोबत येत नाही. आणि बरं कोणी येत नाही, पण तो कधी आपल्याला उचलून घेऊन जाईल हेही सांगता येत नाही. कधी उचलेल कुणा ठावे कुणाला. आज आपण बातम्यांना बघतो ना, चहाचा घोट पिता पिता अटॅक आला आणि गेला हो. मग तो थांबला का? शेवटचा घोट आहे तेवढा तरी पिऊ दे आणि मग नेतो याला. नाही, वेळ आली रे आली की तो घेऊन जाणार. मग ती वेळ येण्यापूर्वी आपल्या हातामध्ये जी वेळ दिलेली आहे ती संधी आहे, आणि त्या संधीचा उपयोग करून आपण राम नाम म्हणजेच त्या भगवंताचं नाम, मग जो आपल्याला आवडेल त्या भगवंताचं नाम घ्यावा. आणि मला वाटतं आपण सगळेजण हे गुरुबंधू गुरुभगिनी आहोत. आपलं दैवत कोण? पूज्यपाद रामानंदाचार्य आहेत ना, गुरु माऊली. आपलं सगळ्यांचं जीवापाड त्यांच्यावर प्रेम आहे. इथे आपण सगळेजण बसलेलो आहोत. आपल्यापैकी असं कोण आहे का की मला यांचा काय अनुभव आला नाही, वेळ जात नाही, काहीतरी करायला चांगलं असतं म्हणून माळ घालून घेतली, बाजूची शेजारचीनी घातली म्हणून मी पण माळ घातली, आणि आता असावं घरात काय वेळ जात नाही, सगळं करायला मुलं बाळ आहेत, सुना आहेत, माझा काय वेळ जात नाही म्हणून मी जाऊन बसते, पण मला अनुभव काय आला नाही, असं कोण आहे का? नाही ना, कोण भेटणारच नाही. का? आता आपण सगळेजण आलेले आहोत. ते काय झालं, आपल्याला काय ते अनुभव आलाय, आपल्याला काय ते अलौकिक सामर्थ्य जाणवलंय म्हणून आज इथे आलोय. पण तरी सुद्धा आज सगळ्यांची तक्रार काय माहितीये? कारण आपण सगळेजण, मी मगाशी ऐकलं की हा गाव एकदम जुना संप्रदाय इथे सेवा केंद्र आणि याला जिल्ह्याचा कणा म्हटलं जात होतं. आणि आज काय झालंय, आपण सगळेजण या मार्गात तर आलोय, पण सगळ्यांची, बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे. त्या तक्रारीकडे जाण्यापूर्वी मी असं म्हणेन, आपल्यापैकी आपण बरेच जण असे एकमेकांना सांगतो, अरे अरे तू काल नाही आलास आणि आम्हाला काय शिकवतोस? मी तेव्हा 2000 पासून स्वामींकडे जातो, तुला काय माहित नाही? तेव्हापासून स्वामींची भक्ती करतो. अनुग्रह कधी 2001 ला गावात सगळ्यात पहिला मी अनुग्रह घेतला, असं म्हणतो ना. पण श्रोते हो, ही सांगण्याची, अगदी मोठेपणाने सांगण्याची गोष्ट आहे का? 2000 साली मी गुरुमार्गात आलो किंवा मी 2000 साली अनुग्रह घेतला, पण मी आहे तिथेच आहे हो.
आणि माझे गुरु अनुग्रह घेतला आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये ज्यांनी आत्मसाक्षात्कार करून घेतला. आणि मी म्हणतो 2000 पासून मी या मार्गात आहोत. ही सांगण्यासारखी मोठी बाब आहे का? नाही ना. मग पाणी मुरतंय कुठे? गडबड होते काय? एक सुंदर उदाहरण देईन म्हणजे पटकन समजेल की आपल्या सगळ्यांची तक्रार असते. आम्ही जेव्हा गेलो ना यांच्याकडे, काय अनुभव आले. मी माऊलींची भक्ती करायला लागली, संतसंग करायला लागली आणि आमच्या घरातले सगळ्या अडचणी सुटल्या. पण आता तेवढा काय अनुभव येत नाही. येते ना अशी मनामध्ये शंका? बोला, आपण सगळ्यांना पटते पण मान हलवत नाही तुम्ही, मला माहिती आहे. आता हसलात तुम्ही. मनामध्ये पटकन कुठेतरी येतं. पूर्वी आम्ही जायचो ना तेव्हा काय अनुभव यायचे. पण आता का आमचे किती दिवस झाले, एवढी वाऱ्या करते, एवढ्या संतसंग करते, पण माझी ती अडचणच सुटत नाही. मग असं का होतं? यासाठी एक सोपं उदाहरण देते आणि समजावून सांगते गडबड कुठे होते. कल्पना करा, आता आपण सगळेजण विज्ञान युगात वावरतोय. आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, अगदी स्वतः वापरत नसू तरी आपल्या मुलाबाळांकडे, नातवंडांकडे, सगळ्यांकडे मोठे अँड्रॉइड फोन आहेत. हे असे जसा कॅमेरा लावले तसे आहेत ना, आहेत मोबाईल. ह्या मोबाईलमध्ये आपण सिम कार्ड टाकतो. जिओचं म्हणा, हल्ली सध्या फेमस जिओ आहे, एअरटेल आहे, वोडाफोन आहे, कसलं कसलं कार्ड टाकतो, बरोबर. कल्पना करा, आपण इथे सगळेजण बसलोय, आपल्या सगळ्यांकडे हा फोन आहे, सगळ्यांच्या फोनमध्ये जिओचं कार्ड आहे आणि आपण जिथे बसलोय ते बाजूलाच मोठा जिओचा टॉवर लावलेला आहे नेटवर्क मिळण्यासाठी, रेंज मिळण्यासाठी. त्या टॉवर खाली आपण बसलोय, सगळ्यांच्या मोबाईलला फुल नेटवर्क. का तर टॉवरच्या बाजूला आपण बसलोय, मोबाईलमध्ये जिओचं सिम कार्ड आहे, फुल नेटवर्क आहे. बोट लावलं की लगेच धडधड 100% डाउनलोड पूर्ण. का तर फुल नेटवर्क आहे. आता मी सुद्धा इथेच आहे तुमच्यासोबत, माझ्याकडे पण तोच फोन आहे, माझ्या फोनमध्ये पण तेच सिम कार्ड आहे, मी पण त्या टॉवर जवळच बसले. पण मी कधीपासून बोट लावते, डाउनलोड हो रहा है, गोल 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 फिरते. म्हणजे काय? माझ्या फोनला नेटवर्कच नाही. तुम्हाला सगळ्यांना नेटवर्क आहे, माझ्याकडे पण तोच फोन, माझ्याकडे पण तेच सिम कार्ड, मी पण त्या टॉवर खालीच बसले, पण मला नेटवर्क मिळत नाही. आता मी त्या जिओला, त्या अंबानीला शिव्या घातल्या तर चालेल का? काय मला एवढा मोठे रिचार्ज वाढवून ठेवले आणि नेटवर्क पण मिळत नाही, चालेल का? बोला आपण. नाही ना. का तर तुम्हाला सगळ्यांना नेटवर्क मिळतंय, मला मिळत नाही. मग ह्याच्यात ते जिओचा दोष आहे की माझ्या मोबाईलचा दोष आहे? माझ्या मोबाईलचा दोष आहे ना. माझ्या डिव्हाइसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, म्हणून मला ते नेटवर्क मिळत नाही. अगदी तीच गत आहे. आज लाखो लोकांना आजही अनुभव येतात, पण मला अनुभव येत नाही. मग ह्याच्यात त्यांचा दोष आहे की माझा दोष आहे? माझा दोष आहे ना. माझी भक्ती कुठेतरी कमी पडते, माझी श्रद्धा कुठेतरी कमी पडते, माझा विश्वास कुठेतरी कमी पडतोय, म्हणून मला अनुभव येत नाही. मग त्यांना दोष देऊन चालेल का? आज आपण बघतोय आपल्यापैकी बरेच जण आध्यात्मिक शाळा ऐकत असाल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला आपण आपले जे रील्स येतात, शॉर्ट येतात ते बघत असाल असं समजते. नसेल बघत तर जाऊन बघा. आजही आपल्या श्री कथा चालू आहे. जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका महाराष्ट्राच्या बाहेर, मग तिकडे जम्मू काश्मीर, राजस्थान इकडे जात आहेत. आता तिकडे गेल्यानंतर आपले जे प्रवचनकार आहेत कृष्णदास महाराज तिथे जात आहेत, जगद्गुरु श्रींचा महिमा सांगतायत. तिकडची लोक जी राजस्थानी आहेत किंवा अन्य महाराष्ट्रातली म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतातील आहेत, यांनी आपल्या गुरूंना बघितलंय का? नाही. बरं, आपल्या गुरूंनी त्यांना बघितलंय का? नाही. पण आज अशी परिस्थिती आहे, श्री पादुकांचा म्हणजे श्री कथेचा जो कार्यक्रम आहे 3 दिवसांचा आहे. पहिल्या दिवशी जाऊन सांगतात की तुम्ही या, अनुभव घ्या, तुमचं काम काय अडलंय नडलंय ते सांगा आणि अनुभूती घ्या. दुसऱ्या दिवशी लोकांची रांग लागते त्यांना सांगायला, दास महाराजांना आमची किती दिवस आम्ही शेतामध्ये पाणीसाठी विहीर खणत होतो, पाणी लागत नाही. पादुकांजवळ सांगितलं आणि आमच्या विहिरीला पाणी लागलं. किती जण तरी सांगता पैसे अडकले होते, मिळत नव्हते, सावकार देत नव्हता, पण त्यांच्या पादुकांजवळ सांगितलं आणि आमचे पैसे आले. असे अनेक अनुभव येतात. पण दोघांनी एकमेकांना बघितलं नाही तरी गुण त्यांना येत आहेत. आपण तर जाऊन जुक्कलपीठावर दर्शन घेतो, कधी नाणीस धामला जातो, त्यांना प्रत्यक्ष भेटतो, मग आपल्याला येणार नाही का? पण अडतंय कुठे? मी कालही सांगितलं, आपण सगळेजण भक्ती करतो. काही जणांचा तो नियम आहे, सकाळी उठल्यावर पहिली साधना आणि मग
दिवसाची सुरुवात. पण खरंच साधना करतो का आपण? कशी करतो? ग्रंथ वाचायला बसतो, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, ओम नमोजी विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका एके स्थानी असोनी अनेका भासशी तू विश्वमय दिनकर जा विरडला ते बघ कोण आले बघ जरा बघ वाचतो. अशी जर अध्याय वाचले तो गुण येईल का? नाही नाही ना. माझी ज्ञानेश्वर माऊली तर सांगते, माझे नि अनुसंधान विन स्नान संध्या जपहोम ध्यान ते सर्व अधर्म जाण मज भजन ते नव्हे. मग जर अशी भक्ती केली तर आपल्याला गुण नाही काय कसा येणार? येईल का? नाही ना. मी आज छातीटोकपणे सांगते, त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे भक्ती करा. मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की गुरु कुठेच नाही आहेत, ते माझ्या अंतःकरणात आहेत आणि तिथून ते माझी साधना बघतायत, माझी भक्ती बघतायत. त्यांच्याशी एकाग्र व्हा आणि साधना करा. जगाच्या पाठीवर, मी म्हणते तर जगाच्या पाठीवर तर सोडून द्या, अंतरिक्षात कुठेही असा तिथून हाक मारा, माझी माऊली धावून येते की नाही ते बघा. पण कमी कोण पडतोय? आपण कमी पडतोय. आणि म्हणून सगळ्यांना विनंती करेन की सुंदर असं आपल्याला नरदेह मिळालेला आहे. हा एक ना एक दिवस जाणारच आहे. मग कुत्र्या मांजरांसारखं जाण्यापेक्षा रामदास स्वामी म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरणार तर सगळे आहोत आपण, अमर पट्टा का कोणीच घेऊन आलेलो नाही आहोत. मग जर मरणारच आहोत तर आपल्या आजूबाजूला असलेले प्राणी, आपल्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, इतर अन्य पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे पण एक दिवस मरणारच आहेत ना. मग ते मेलं का आणि मी मेलं का, त्यात फरक आहे का? नाही ना. मग आपल्याला माणूस म्हणून जन्माला उपयोग काय? म्हणून साधू संत सांगतात, जीवनाचं सोनं करण्यासाठी काय करा तर परमार्थ करा. आणि हा परमार्थ करायचा कसा? तर जगद्गुरुजींनी अगदी सोपा करून सांगितला की तुम्ही तुमचा प्रपंच करा आणि तो करत असताना साधना, सेवा आणि आचरण, हे 3 गोष्टी आपल्याला दिल्या. त्यातली साधना म्हणजे त्याच्यावर जास्त बोलणार नाहीये, कारण साधना आपल्याला माहिती आहे की दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि मनाला एकाग्रतेचा व्यायाम द्या. आणि आता तर अजून सोपं केलंय, दैनंदिनी आणली आहे. आपण सगळेजण करत असाल असं मी समजते. नसल करात तर मी सगळ्यांना सांगेन की दैनंदिनी करा. आपल्या OMS APK मधून आपलं रजिस्ट्रेशन करा आणि दैनंदिनी करा. दिवसभर आपण त्या दैनंदिनीमध्ये राहतो. आणि मग सेवा. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की कधी बघावं तर सेवा, कधी बघावं तर सेवा. आज काय तर पीठावरती सेवेला बोलवलंय, आज काय पीठावर पालखी आहे म्हणून जायचंय, आज काय वृक्ष लागवड करायचंय, उद्या काय तिथे बंधारे बांधायचे, आता परवा जानेवारीत काय करायचंय म्हणजे महारक्तदान शिबिर आयोजित केलंय. सतत 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 काही ना काही ते आम्हाला कधी वेळच देत नाहीत. पण अजून एक सोपं उदाहरण छोट्या छोट्या गोष्टींमधून समजवण्याचा प्रयत्न करते मी, पटकन लक्षात येतं. आपल्याला सगळ्यांना भारत देशाची सीमा बाउंड्री माहिती आहे. आता जसं महाराष्ट्राची बाउंड्री संपून इथे आंध्र प्रदेश सुरू होतो, तसा भारत देश संपून मग अन्य राज्य, मग पाकिस्तान असेल, चीन असेल, जे काही देश आहेत ते, या सीमेवरती आपले सगळे सोल्जर किंवा सैनिक, भारतीय सैन्य दिवस रात्र तैनात असतं ना. कशासाठी बरा? तर याचसाठी की कोणत्याही क्षणी शत्रूचा हल्ला होऊ शकेल, कधी घुसखोरी होऊ शकेल, कधी बॉम्ब पडेल, कधी गोळीबार होईल, काय होईल हे सांगता येणार नाही. आज ते तिकडे तैनात आहेत म्हणून आज आपण इथे सुरक्षित झोपतोय. आहे नाही सत्य परिस्थिती? मग ते कधी असा विचार करतात का, अरे भयानक कडाक्याची थंडी आहे, आज काय सीमेवर मला का माझी नोकरी किंवा माझे जे काही काम आहे ते मला करता येणार नाही, मी माझ्या छावणीत जाऊन झोपतो शांत. करतात का असं? किंवा आज भयंकर पाऊस आहे, आज काय कधी येऊ दे, शत्रू आला तरी काय करायचं त्याला करू दे, आपण काय बाबा जात नाही. करतात का? कधी दिवस असो, रात्र असो, ऊन असो, थंडी असो, पाऊस असो, 24 तास ते अगदी डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेवरती संरक्षणाचं काम करत असतात. का तर शत्रूचा हल्ला होऊ नये यासाठी. बरोबर ना? मग अगदी तसंच जसे सीमेवरती हे सैन्य तैनात असतं, तसं आपले मन सुद्धा एक सीमा आहे. या सीमेवरती अनेक शत्रू टपलेले आहेत. कोणते शत्रू? दुर्गुणांचे शत्रू, रजतम सत्वाचे शत्रू. कधी अहंकार, कधी क्रोध, कधी राग, कधी दुर्गुण,
कधी टपतील आणि आपल्याला नाशाकडे नेतील. कारण म्हणूनच तर म्हटलं जातं ना की संगत माणसाला बिघडवते. कुणाच्या संगतीत जाऊ आणि कुठला शत्रू आपल्यावर हल्ला करेल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी ते शत्रूंनी हल्ला करू नये म्हणून आपल्याला प्रभू काय करतात, गुंतवून ठेवतात. आज काय भंडारे बांधायला जायचं, उद्या काय त्या आरतीला जायचं, उद्या काय जुक्कलपीठावर जायचं. इथे दुसऱ्याच्या नादाला लागायला वेळच मिळत नाही. तो माणूस वाया जाईलच कसा हो. आणि म्हणून या वेगवेगळ्या सेवा आहेत. पण आपण काय करतो, कंटाळा करतो. आलो असतो सेवेला, माझी खूप इच्छा आहे पीठावर जावं आणि माऊली येत आहेत ना सेवा करावी, पण काय सांगू मेलं माझं कंबरच एवढं दुखतंय ना, तेवढं एकदा बरं होते. माऊली नाही सांगता माझी कमर दुखायची बरी झाली ना की मी जाते. करतो ना आपण असं. पण होतं काय, एक साधी गोष्ट आहे. आपल्याला जर सर्दी ताप खोकला झाला तर आपण काय करतो, मला समजा एखादा आजार झाला, भयंकर सर्दी झाली, खोकला झाला, कफ झाला, माझा घसा बसला, मला बोलता येत नाही किंवा मला अजून काय कावीळ झाली, काय झालं, मी जर असं म्हटलं तर चालेल का? माझा तेवढा ताप बरा झाला पाहिजे. तो बरा झाला तर मी डॉक्टरकडे येईन. चालेल का? बोला, आपण बोललं पाहिजे. मी बोलते ते समजतंय ना आपल्याला. मी जर असं म्हटलं माझा ताप बरा झाला की मी डॉक्टरकडे येईन, तोपर्यंत काय मी डॉक्टरकडे येणार नाही. आपण त्याला हसू नये का, बरं रे वेडा बिडा झालास की काय, अरे बरं व्हायचं असतं तर आधी डॉक्टरकडे जायला पाहिजे, तर तू बरा होशील. इथे बरा होईन आणि मग डॉक्टरकडे जाईन म्हणून कसं चालेल? मग अगदी तसंच तो भगवंत, तो सद्गुरू डॉक्टरच आहे. आपण काय म्हणतो, डोफरे तेवढे बरे झाले की मी माऊलींकडे जाईन. अरे ते डोफरे बरे होण्यासाठीच तर त्यांच्याकडे जायचं असतं. त्यांच्याकडे जा, त्यांच्या समोर बसा, त्यांना बघू दे, मग तुमचे डोफरे, तुमच्या कमरा, तुमचं काही आजार असू दे, होतात की नाही ते बरे बघा, जरूर होतील. पण आपण काय करतो, बहाणे शोधतो. कसे बहाणे शोधतो? आपण नाना कारण शोधतो आणि आपण हा सुंदर असा नरदेव मिळालाय ना तो दौडून बसतो. कसं बरं, एक दृष्टांत सांगते. एक लहान मूल असतं, सावकाराचं पोर. आणि सावकार म्हटल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल, सावकार म्हणजे अगदी गडगंज श्रीमंत, सगळं घरात काम धंदा कर, नोकर चाकर आणि एकदम बडदास्त उत्तम अशी परिस्थिती. लहान छोटं पोरग. त्याचा बाप सावकार, ह्याचा व्यवसाय होता मोठा, दिवसभर धंद्यावर जायचा आणि संध्याकाळी घरी आला की मग ह्या खिशातून पुंचका काढा, ह्या खिशातून पुंचका काढा, इथून पुंचका काढा. कसला? पैशांचा. आणि मग ते पैसे मोजायचे, वहीमध्ये ते काहीतरी नोंदी ठेवायचे, चालू असायचं. आता एवढा एवढा लहान मुलगा, तो आपला बाप काय करतो ते बघायचा आणि तो पण तसंच करायचा. बाप जसा मांडी घालून बसायचा तसं हाही मांडीवर. आपल्या बापाने कशी वही घेतली आहे तशी हा पण एक काहीतरी असंच कागद घ्यायचा, पेन घ्यायचा. मग बाबा कसे करतात तसं स्वतः काय येत नव्हतं लिहिता, पण बाबांची ऍक्टिंग कसे करतात. मग मध्येच बाबा असं जिभेला आपण थुंकी लावतो, पैसे नोटा मोजतो, तसे करतात. हा पण तसं काय काय चालू आहे. मग बाबा काय करायचे, सगळ्या नोटा 500च्या वेगळ्या, 100च्या वेगळ्या, 50च्या वेगळ्या, अशा सगळ्या बंडल लावायचे. हा पण कागदाचे तुकडे घ्यायचे आणि लावायचा. आता होतं असं की आणि सगळ्या बाबांनी, याच्या बापाने सगळ्या अशा नोटा ठेवलेल्या असतात. हा मध्ये मध्ये जातो आणि हात घालतो आणि त्या नोटा उचलायचा प्रयत्न करतो. आता मध्ये मध्ये हा हिशोब करतोय, मग हा हात फटका मार, चुप चाल, जा तिकडे खेळायला, हाकलून लावायचा. आता हा प्रकार चालू होता. आपल्याला काय पैसे मिळत नाही, पोरगं रडायला लागलं आणि एवढं त्याने धुमाकूळ घातला, इतका रडायला लागला, टॅ 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 तेच पाहिजे. बापांनी विचार केला, जाऊ दे, पोरगं काय गप्पा बसत नाही, एक नोट हातात देतो आणि एक 20ची नोट घेतली आणि हातात दिली. पोरगं पण डांबरट, 20च्या नोटने त्याचं काय समाधान होत नाही. 2000ची नोट आता बंद झाले, चालू होती तेव्हाची गोष्ट आहे. 2000ची नोट घेतो आणि हीच पाहिजे, ती देत नाही. बाबा हात ठेवते, त्याला ही घे ही घे. पण पोरगं ऐकतच नाही, 20च्या नोटेवर भागतच नाही. मग शेवटी ऐकत नाही. मग बाप काय विचार करतो, जाऊ दे, एक नोट हातात देतो, पोरगं माझ्या डोळ्यासमोर तर खेळते, काय मोठे कुठे जाऊन जाणार आहे. आणि म्हणून ते एक नोट घेतो 2000ची आणि पोराच्या हातात देतो. ते पोर हातात घेतं, खुश होतं, गुलाबी रंगाची नोट मिळाली.
आणि इतकं काय त्याला मजा वाटते मला काय मिळालं आणि काय नाही. आणि बाप इथे आपला हिशोब करतोय आणि हा पोरगा काय करतो, ती नोट घेतो 2000ची आणि आपल्या अंगणात जाऊन खेळायला लागतो. आणि बापासारखी सगळी ऍक्शन, मग ती एकच नोट 10 वेळा मोजायची, थुकी लावायची, मोजायची, वहीवर काहीतरी लिहून ठेवायचं, चालू असतं. तेवढा ते गावातनं वाटसरू चाललेला असतो, तो ते बघतो. त्याला एकदम नवल वाटतं, काय बाबा सावकाराचं पोर खेळतोय 2000च्या नोटीवर, आपल्या खिशात तर दमडी पण नाही. आणि तेवढ्यात त्याची ट्यूब चमकते, अरे आजूबाजूला कोणच नाही, हीच संधी आहे. आणि तो त्या अंगणात घुसतो आणि पोराला अंगावरनं हात फिरवतो आणि गपचूप ती नोट खेचायचा प्रयत्न करतो. आता ते पोरग पण हुशार, त्यांनी एवढ्या मेहनतीने ती नोट मिळवली आहे बापाकडनं, तो सोडतोय आणि ते देतच नाही. हा इथून जोर लावतोय खेचायला, दे दे, अरे दे, बघ किती मस्त, तू दुसरं काहीतरी खेळ नाही. आणि आता याच्या लक्षात येतं की अजून आपण जबरदस्ती केली तर आपलं काय खरं ना. हा जोर आणि रडायला सुरुवात केली तर घरातलं कोण आलं तर आपल्याला मार बसेल. त्यापेक्षा आपल्याला काय नशिबात हे नोट बीट काय ना, आपण निघूया. आणि म्हणून तो तसाच सोडतो आणि निघतो. 2-4 पावलं चालतो त्याला एक दुकान दिसतं, टपरी दिसते छोटीशी. आणि नवीन आयडिया मिळते. हा जातो आणि 2 रुपयाची 4 आण्यावाली चॉकलेट विकत घेतो आणि येतो. आणि त्या पोराला दाखवते, बघ माझ्या हातात काय चॉकलेट, पाहिजे, घे घे घे. आता ते पोरगच चॉकलेट बघितलं, तोंडाला पाणी सुटलं, त्याने पटकन हात मारला चॉकलेट. हात मारला तेवढा त्याने हात मागे घेतला, चॉकलेट पाहिजे, आणि ते दे बघू, म्हणजे काय नोट दे बघू. आणि नोट मागण्याचा प्रयत्न केला, पण पोराने की नोट सोडली नाही. मग परत घे घे घे, चॉकलेट कोणाला पाहिजे, बघ किती चॉकलेट आहेत, घे घे घे. त्याने परत हात मारला, परत त्याने मागे घेतला, आधी ते दे बघू. पोरग जरा विचार करायला लागलं, जरा त्या चॉकलेटांकडे बघतंय, एकदा 2000च्या नोटेकडे बघतंय, चालू यायचं. आणि हा पण प्रयत्न करतोय, घे घे, ते दे असं चाललंय. आणि शेवटी पोरग त्याला चॉकलेटच आवडणार, त्याने काय केले, ती 2000ची नोट त्याला वाटसरूला देऊन टाकली आणि ती चॉकलेट घेतली. वाटसरूने आपला खिस्सा भरला आणि गोल एकदम पळून गेला. आता गोष्ट इथे संपली, पण या गोष्टीचं तात्पर्य काय श्रोते हो? ते एवढूशा पोरानं त्या 2 रुपयाच्या चॉकलेटाच्या हव्यासापोटी 2000 रुपये गमवून टाकले. वास्तविक पद्धत त्याला चॉकलेटच जर पाहिजे होती तर 2000ची किती चॉकलेट घेता आली असती. पण अज्ञान, कळलं नाही की किती किमतीची नोट आपल्याकडे, हा कागद समजतोय, तो कागदाची किंमत काय आहे ही किंमत समजली नाही. आणि म्हणून त्या 2 रुपयांच्या चॉकलेटासाठी 2000 रुपये देऊन टाकले. आज आपली सुद्धा तीच गत आहे. हा लाख मोलाचा नरदेह मिळालाय, पण किंमत समजलेली नाहीये. म्हणून आपण त्या 2 रुपयाच्या चॉकलेटासाठी संत संघाला ना आलो असतो, पण काय करणार, सून डिलिव्हरीसाठी आली आहे ना, मुलगीच डिलिव्हरीसाठी आली आहे ना. अरे पालखीला चल, येणार होतो, पण तेवढं का आता नेमकं शेतामध्ये बियाणं म्हणजे पेरणीचे दिवस आहेत, आता का जमणार नाही, पुढच्या वेळी बघू. अरे चल वारीला चल, अरे येणार होतो, पण ते काय झालं, ते आमच्या गावचा तो तैमूक, त्याचा आणि माझं काय पटत नाही, तो नेहमी असतो तिकडे, मी काय बाबा येत नाही, तुमचं तुम्ही काय ते बघा, मी घरी करतो आपलं. म्हणजे काय, तर लाख मोलाचा नरदेह मिळालाय, लाख मोलाचा संतांचा सहवास मिळालाय, पण किंमत कळत नाही. अज्ञानाच्या आणि आपण वळायला लावतो. गुण कोरे सुंदर नरदेह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगून कोरे सुंदर नरदेह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगून कोरे सुंदर नरदेह वाया घालू नको रे. अज्ञानाच्या अंमलाखाली जगून कोरे सुंदर नरदेह वाया घालू नको रे. तू अज्ञानाच्या अंमलाखाली जगून कोरे सुंदर
अज्ञानाच्या अमलाखाली जगू नको रे, हा सुंदर नर देह वाया घालवू नको रे. किती छान बोध आपल्या प्रभूंनी आपल्याला केलेला आहे की आपल्याला सुंदर असा नरदेह मिळालाय आणि अज्ञानापोटी आपण वाया घालवतोय. आता प्रश्न पडेल की हा सुंदर नरदेह म्हणजे नेमका काय हो? दिसायला गोरपान, अगदी देखणा बांधा, लांब सडक केस म्हणजे सुंदर का? तर नाही. इथे सुंदर म्हणजे काय साधू संतांना अपेक्षित आहे? तर आज समाजामध्ये अशी अनेक लोक आहेत. एकदा स्टेशनवरती जाऊन फेरी मारा, कधीतरी सार्वजनिक ठिकाणी जाऊन फेरी मारावी आणि बघावं की माणसाचा देह तर मिळालाय. ट्रेनमधून काल प्रवास करताना बघितलं, असे कितीतरी जण भेटले की ते एक पायच नाहीये, कुणाला एक हातच नाहीये, कुणाला डोळे नाहीये, डोळे नाहीत पण डोळे आहे पण नजर नाहीये, तोंड आहे पण वाचा नाहीये. म्हणजे काय काहीतरी व्यंगत्व आहे. पण आपण सगळेजण बहुपुण्याने आपल्याला नरदेह मिळालाय आणि तो सुंदर मिळालाय. आपल्याला दोन्ही हात आहेत, दोन पाय आहेत, आपलं सुंदर तोंड आहे, चांगलं बोलता येतंय, कान आहेत, डोळे आहेत, बघता येतंय, वाचा आहे. यापेक्षा सुंदर काय आहे का? आणि भगवंताला आपण काळे आहोत की गोरे आहोत, आपण शिकलेले आहोत की अशिक्षित आहोत, हे महत्वाचं नाहीये. तो भगवंत बघत असतो अंतःकरणातला शुद्ध भाव. आज आपण सगळेजण इथे जमलेले आहोत. आपण पहिल्यांदा ज्यावेळी प्रभूंकडे गेलात, काही ना काही अडचण घेऊन गेलात, पण आपल्यापैकी कोणीतरी असं असावं आणि त्याने उभं राहून सांगावं की होय माझी अडचण सुटली. पण त्याचा मोबदला म्हणून प्रभूंनी सांगितलं की माझ्या नावावर 1 लाखाची देणगी कर म्हणून. आहे का कोण? किंवा कोणीतरी सांगावं की हो माझी अडचण तर सुटली, पण मला सांगितलं मला प्रभूंनी की नातवांसाठी काय ते सोन्याचा एखादा दागिना कर म्हणून. सांगितलं का? उलट आपण हौशेपोटी कोण घेऊन जरी गेला असेल तर प्रभू त्याला हातही लावत नाही, ते आपल्यालाच परत करून देतात. का? तर भगवंत ते काहीच बघत नाही. भगवंत फक्त बघतो अंतःकरणातला भाव. प्रभू रामचंद्र सीतामाईला जेव्हा आणायला गेले त्यावेळी राम सेतू बांधला. हा सेतू बांधला, आपण सगळ्यांना ही कथा माहितीये. कुणी बांधला? वानरांनी बांधला. पण त्यामध्ये खारुताई होती हो. बघायला गेला तर एवढूसा तो जीव. काय करायची? अंग भिजवायची, वाळूमध्ये रेतीमध्ये जाऊन लोळायची आणि अंगाला जी वाळू लागलेली असेल ती 2 दगडांच्या मध्ये जी गॅप असेल, फट असेल, त्या फटीत जाऊन आपलं अंग झटकायची आणि तिथे वाळू टाकायची. खरं बघायला गेलं तर ती वाळू पाव चमचा तरी भरत असेल का हो? त्याने खरंच त्या दगडामधली गॅप भरली जात असेल का हो? पण नाही. तिच्या अंतःकरणामध्ये भाव होता, माझे प्रभू रामचंद्र, माझा भगवंत माझ्या मातेला आणायला, सीतामाईला आणायला आज चाललेत लंकेमध्ये आणि त्यांच्या या कार्यामध्ये माझा सुद्धा सहभाग असावा. आज असत्यावरती विजयाचा पताका फडकवण्यासाठी माझे प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. त्यांच्या या कार्यामध्ये माझाही काहीतरी हातभार असावा आणि म्हणून तिने काय केलं? ती वाळू नेऊन टाकत होती. तिच्या अंतःकरणातला भाव काय होता? आज ही घटना घडली कधी? त्रेतायुगामध्ये. द्वापार युग गेला, आज कलियुगाचा अंत आला, पण आज सुद्धा आपण काय म्हणतो? या सेवेमध्ये माझा सुद्धा खारुताईचा वाटा. अजरामर कोण झाली? ती खारुताई झाली. आज आपण कधीतरी असं म्हणतो का या सेवेमध्ये माझा सुद्धा एका वानराचा वाटा? नाही ना. त्यांनी सेवा केली ती भगवंताच्या चरणी नक्कीच अर्पण आहे. पण त्याही पेक्षा त्या खारुताईच्या मनातला जो भाव होता ना की माझ्या भगवंताच्या कार्यामध्ये माझा सुद्धा हातभार लागला पाहिजे, तो देवाला प्रिय असतो. आणि आपण सुद्धा इथे जे सगळे जमलेलो आहोत ना, आपल्या अंतःकरणामध्ये भाव काय आहे तो गुरूंना अपेक्षित आहे की नाही. आज या प्रभू जगद्गुरुश्रींनी, या प्रभूंनी जे कार्य उभं केलंय, आज आपल्याला त्यांना काय, महाराज लोकांचं कामच आहे लोकांसाठी जगायचं, समाजासाठी जगायचं. पण श्रोते आज ठणकावून सांगते की ज्यावेळी भगवान कृष्ण होते, लीला करत होते, रास लीला व्हायच्या, अगदी बासरीमधून धून वाजवायचे, सगळ्या गवळणी जमा व्हायच्या, मग रास लीला व्हायच्या. कधी सगळे गवळण म्हणजे गोप गोपिका गुरं वासरं चरायला घेऊन जायचे, सगळे सवंगडी घेऊन ते काला करायचे, ते मटकी फोडायचे. जेव्हा हे सगळं घडत होतं ना तेव्हा कुणालाच माहित नव्हतं की पुढे जाऊन ह्याच्यावरच भक्ती ग्रंथ लिहिले जाणार आहेत. आणि आज आपण ज्यावेळी ते वाचतो, त्या गवळणी गातो, त्यावेळी किती आनंद होतो.
काय ते भगवान कृष्ण असतील आणि काय त्या गवळणी असतील. एवढंच कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे पराक्रम गाजवले. शाहिस्तेखानाची बोटं कापली, आग्र्यावरून त्या पेटाऱ्यामधून पळून काय गेले, अनेक पराक्रम गाजवले. ते तेव्हा कुणालाच माहित नव्हते की हाच इतिहास रचला जातोय. अगदी मी तेच सांगते, आज जगद्गुरु श्री जे कार्य करतायत ना, आज आपल्याला किंमत कळत नाहीये, पण मी छाती ठोकपणे सांगते, हा सुवर्ण अक्षरांनी इतिहास रचला जातोय आणि भविष्य काळामध्ये याचा अभ्यास केला जाईल. त्यावेळी पुढची पिढी म्हणेल, अरे काय ते भाग्यवान जगद्गुरु रामानंदाचार्यांची शिष्य जे प्रत्यक्ष त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी हे कार्य केलं आणि आदर्श म्हणून आपला घेतला जाईल आणि त्यावेळी ती लोक जगत असतील. पण हे आत्ता आपल्याला कळत नाही आणि अशा या कार्याचे आपण शिलेदार आहोत. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे ही, अशी तशी मिळत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना, पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे नाही काम, इथे जातीचे पाहिजे. जात म्हणजे कोण, मी मराठा, मी आगरी का अमुक तमुक, ही जात नाही. तिथे जातीचे म्हणजे काय, ज्याच्या भाई पुण्य लिहिलेलं आहे ना, तोच इथे येऊन बसू शकतो. अन्य इथे येण्याची कुणाची भिशादच नाही आणि आपण सगळेजण त्यातले आहोत. आता आपली जबाबदारी काय, आपल्याला सगळ्यांनी गुरूंनी आपल्याला दिलेत ना अनुभव. आपल्यापैकी असं कोण आहे का माझी अडचणच सुटली नाही, आणि काही भोग आहेतच हो. प्रभू रामचंद्रांना वनवास चुकला नाही, भगवान कृष्णांना कारागृहात जन्माला यावं लागलं, देवाधिकांना कर्म चुकलं नाही. तिथे तुमचं आमचं काय. पण म्हणून काय त्यांना सोडून द्यावं, त्यांची सेवाच करू नये, हा त्याच्यावर उपाय झाला का. एक उदाहरण देईन अजून एक. समजा कल्पना करा, आपण इथे सगळेजण बसलोय, अचानक अवकाळी धोधो पावसाला आता सुरुवात झाली. आपल्या कुणाकडे तरी छत्री आहे का, रेनकोट आहे का, नाही, आणि धोधो पावसाला आता सुरुवात झाली. आपल्याला काय करावं लागेल, इथे कुठेतरी आसरा घेऊन थांबायला लागेल ना. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत मला घरी जाता येईल का, नाही जाता येणार. आणि भले मी ठरवलं, अरे बाबा आता तास 2 तास झाले, भरपूर पाऊस पडतो, थांबायचं नाव नाही घे, इथे किती वेळ थांबणार, म्हणून जायचं ठरवलं आणि मी गेली धावत धावत घरी, तर मी ओली चिंब होईन, केसापासून पायाच्या नखापर्यंत मी भिजून जाईन, मग सर्दी ताप पडचं जे काय ते आजाराला बळी पडेल. पण आता कल्पना करा, धोधो पाऊस सुरू झाला, कोणाकडे छत्री नाही, माझ्या एकटीकडे छत्री आहे, मी छत्री घेऊन आले, माझ्याकडे छत्री आहे म्हणून तो पाऊस थांबणार आहे का, नाहीये. पण पाऊस कितीही पडू दे, माझ्याकडे जर छत्री असेल तर त्या पावसावर मात करून मी सुरक्षित माझ्या घरी नाही पोहोचू शकत का, जरूर पोहोचू शके. अगदी सद्गुरू सुद्धा हेच छत्रीसारखं काम करत असतात. म्हणजे सद्गुरू माझ्या जीवनात आले म्हणजे अडचणी येणारच नाहीत असा काही भाग नाहीये. जे कर्म आहे ते आहेच, पण त्याला 2 हात करण्याची ताकद जर कोण देत असेल ना, तर ते सद्गुरू देत असतात. अरे जगाच्या पट कुठेही आहेस, खंबीरपणे मी तुझ्या पाठीशी उभा आहे, हा विश्वास कोण देत असतील ना, तर ते सद्गुरू देत असतात. आज जे इथे कार्यकर्ते आहेत, शिंदे दादा असतील, मला सगळ्यांची नावं नाही घेत आहेत, सगळ्यांना जे कार्यकर्ते आहेत आज इकडे फिरतात तिकडे फिरतात जात आहेत, कुणाच्या जीवावर, बाकीचे सोडा, मी स्वतः सांगते. एक तुमच्यासारखी महिला आहे, रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो. आज आपण बघतो की समाजामध्ये समाज किती खालच्या थराला पोहोचलाय. आज इतकी नीतिमत्ता घसरली की समाज ऱ्हासाकडे जाऊ लागलाय. शेजारी बसलेला माणूस चांगला आहे की वाईट आहे हो ओळखताच येत नाही, इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे. त्याच्यावर बोलावं की नाही बोलावं इथपर्यंत प्रश्न उपस्थितीत झालाय. पण अशाही परिस्थितीमध्ये न कोण नात्याचं गोत्याचं ओळखीचं काय ना, अशा परिस्थितीमध्ये रात्री अपरात्री कसाही प्रवास करायचा, खरंच माझी हिंमत आहे का. पण तो सुरक्षित प्रवास होतो, ज्या ठिकाणी पोहोचायचे तिकडे सुरक्षित पोहोचते, तिकडची सेवा होते, परत सुरक्षित घरी पोहोचते. ही खरं कुणाची ताकद आहे, हे मी माझी अजिबात नाही, हे फक्त आणि फक्त आणि फक्त मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, गुरु खंबीरपणे पाठीशी उभे आहेत म्हणून ही माझी विषाद आहे, नाहीतर ते कदापि शक्य नाही. आणि अनुभव येतो, पावलोपावली अनुभव येतो. अगदी मी आत्ता पटकन आठवण झाली म्हणून सांगेन की लातूरमध्येच प्रवचन होतं आणि रात्री साधा आम्ही एसटीने निघालो, कारण का ट्रेनला रिझर्वेशन नव्हतं, गर्दी असणं, म्हणून विचार केला एसटीने जाऊया आणि एसटीने निघालो. आणि आम्ही लातूरला, जिथे कार्यक्रम होता, लातूरला कार्यक्रम नव्हता, मला वाटतं पुण्यामध्ये का कुठेतरी होतं, आणि लातूर गाडी मिळाली होती आणि त्या गाडीने आम्ही निघालो होतो.
आणि जिथे आम्हाला उतरायचं होतं तो स्टॉप रात्री मध्यरात्री 2:30-2:45 दरम्यान तिथे मला उतरायचं होतं. आता उतरल्यानंतर जे घ्यायला येणार होते तिकडचे यजमान, त्यांना मी आधीच फोन करून सांगितलं की आम्ही एवढ्या एवढ्या वाजता पोचतो. तरी त्यांनी सांगितलं की जवळ आलात ना की मला सांगा. मी कंडक्टरला सांगितलं, कंडक्टर असं असं स्टॉप आला की सांगा, म्हणजे मी त्यांना फोन करून सांगेन. आणि त्याप्रमाणे त्यांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही आता एवढ्यावर आलो, आता उतरणार आहोत तर या. आणि साधारण आम्ही 2:30-2:45 दरम्यान त्या स्टॉपला उतरलो. तो स्टॉप असा होता म्हणजे अगदी काय म्हणतात शुकशुकाट, स्मशानभूमी कशी तसा एकदम शुकशुकाट, काळा कुट्ट अंधार, आजूबाजूला एक चिक पाखरू माणूस नाही, काय नाही, फक्त कुत्रे काहीतरी भुंकत होते. आणि अशा स्टॉपला त्यांनी उतरवलं. आता ज्यांना फोन करायला सांगितलं होतं की या म्हणून ते निघाले होते, पण काही कारणामुळे झालं, पण त्यांना पोचायला उशीर झाला. आम्ही जिथे उतरलो त्यावेळी ते तिथे पोचलेले नव्हते. आम्ही उतरलो आणि म्हटलं आता एवढ्या पारी इथे कोण ओळखीचं ना पाळखीचं, रात्रीचे वाजलेत किती 2:30-2:45 झालेत, एवढा काळा कुट्ट अंधार, आपण दोघीच थांबायचं कसं? आणि ते येत आहेत बरं, पण आता एवढा वेळ थांबायचं कसं? पण गुरूंना चिंता असते ना. ते एस टीवाला कंडक्टर ड्रायव्हरची काय जबाबदारी होती? त्यांनी सोडायचं आणि निघून जायचं. पण तो कंडक्टर आणि ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर गाडी थांबा, 2 पोरींना एकट्यानं सोडून आपण जायचं नाही. मी सांगितलं नाही नाही साहेब तुम्ही जा, येतील आम्हाला घ्यायला येतात. त्यांनी सांगितलं नाही, जोपर्यंत तुम्हाला कोण न्यायला येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार, इथेच थांबणार. आणि त्यांना यायला जवळजवळ 15 मिनिटं गेली. 15 मिनिटं गाडी आमच्यासाठी तिथेच थांबलेली होती. ही कुणाची किमया? त्यांची किमया ना. आज हे ऐकताना तुम्हाला असं वाटत असेल त्यात काय एवढं, पण त्या 2:30-2:45 वाजता त्या काळा कुट्ट अंधारामध्ये उभं राहायचं, त्यावेळी आमची काय परिस्थिती झाली होती आमचं आम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळी तो कंडक्टर थांबतो, तो कंडक्टर लोकांसाठी कंडक्टर असेल, पण आमच्यासाठी माझी ती माऊलीच थांबली होती कंडक्टरच्या रूपामध्ये, आणि ती थांबली. आणि ज्यावेळी ते यजमान आले ना तर कंडक्टर बोलले सुद्धा, काय हो इथे एवढा वेळ होता, पोरींना सोडून जाता, लवकर निघालं पाहिजे ना घरात ना, घेऊन जा, सावकाश घेऊन जा. आणि मग ती गाडी निघाली. असे अनेक 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 लाखो अनुभव येतात आणि जाणवतं की गुरु पावलोपावली आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून श्रोते तुम्हालाही सांगेन की गुरु आपल्यासाठी आज एवढं करतायत, आपण नको का करायला? एक गोष्ट सांगते, कारण गोष्ट ऐकायला ना चांगलं वाटतं आणि गोष्टीतून जे सांगायचंय ते तात्पर्य पटकन कळतं. आणि म्हणून एक गोष्ट सांगते. एक असंच खेडगाव असतं, ग्रामीण भाग, आणि त्या गावामध्ये एक आई आणि मुलगा, त्या मुलाचे वडील लहानपणीच वारलेले असतात. आणि त्यामुळे आई आणि मुलगा हे दोघांचं ते छोटंसं कुटुंब आणि अगदी छोटंसं गाव. वडील लवकर गेले, परिस्थिती एकदम हलाखीची, घरात काबाड कष्ट करायचे, दिवसभर राबायचं, तेव्हा कुठे संध्याकाळची चूल पेटणार. आता त्या मुलाची आई होती, मुलगा लहान होता. या आईचं स्वप्न होतं की मला जे कष्ट करायला लागतायत ना ते माझ्या मुलाला करू नये, लागू नयेत. त्यामुळे तिचं स्वप्न होतं आपल्याला 4 भाकर कमी खायला मिळाल्या तरी चालतील, पण मुलाला चांगलं शिकवायचं, चांगलं घडवायचं आणि त्याला मोठं करायचं. आणि म्हणून आई त्याला शाळेमध्ये घालते, चांगले शिक्षण मिळावं यासाठी स्वतः राबते. मग 4 घरामध्ये धुणी भांडी करा, कुणाची लाकडं गोळा करून द्या, कुणाचं अंगण सारवून द्या, असं मिळेल ते काम करायची. वेळ प्रसंगी रात्री स्वतः उपाशीच झोपायची, पोराचं पोट भरायची आणि त्याचं शिक्षण करायची. त्याला सुसंस्कारित व्हावं, त्याला चांगल्या 4 गोष्टी सांगायच्या, बाळा बघ असं वागू नये, असं केलं पाहिजे, सगळं शिकवायची. हळूहळू हा मुलगा वाढत असतो. आता होतं असं की यांच्या गावामध्ये एक जत्रा असते आणि हा मुलगा हळूहळू वाढत असतो. साधारण एक 5वी-6वीला जातो आणि हा वर्गामध्ये ह्या सगळ्या मित्रांची चर्चा होते. अरे आपल्या गावात जत्रा येते. मग सगळ्यांचं ठरतं, त्यातलं एक म्हणते, यावेळी जत्रेला ना आपण सगळ्यांनी एकत्र जाऊया. जायचं का? तर हो चालेल जाऊया. मग आपण काय करूया, जत्रेला जायचं ना, त्या मोठ्या आकाश कंदील म्हणजे आकाश पाळण्यामध्ये बसायचं. हो बसूया. आणि अशा सगळ्यांच्या गप्पा रंगता आपण जत्रेला जाऊया, अमुक करूया, तमुक करूया. मग त्यातला एक पटत म्हणतो, अरे का आपण अजून एक करूया का, आपण सगळे चाललोच आहोत ना, ते एक रंगाचा ड्रेस करूया. हो चालेल. मग रंग ठरतो, या रंगाचं शर्ट घालायचं, अशी पॅन्ट घालायची. मग दुसरा म्हणतो, अरे ऊन असणार भरपूर, आपण सगळ्यांनी एक रंगाची टोपी घालूया. मग झालं, ठरलं, टोपी घालूया.
आणि मग चालेल आपण ना त्या जत्रेमध्ये ना असं अशी गोड गोड जिलेबी मिळते, मग आईस्क्रीम मिळतं. आपण काय करूया, प्रत्येकाने ना 20-20 रुपये काढूया. ती जुनी गोष्ट आहे, 20 रुपये म्हणजे भरपूर झाले. तर 20-20 रुपये काढूया. सगळेजण त्याला चालेल, मी पण 20 आणि तू पण 20 आणि तू पण 20 असं सगळं ठरतं. आता हा मुलगा घरी येतो, ह्यानी कधी जत्राच बघितलेली नसते. ह्याला जत्रा म्हणजे काय माहीतच नसतं. आणि आईला विचारतो, आई आपल्या गावात जत्रा आहे का ग? आई म्हणते, हो जत्रा आहे. आता परिस्थिती गरिबीची, जत्रेला जायचं 4 पैसे खर्च होतील म्हणून आईने पोराला कधी जत्राच दाखवलेली नसते. मग हा विचारतो, आई जत्रा म्हणजे काय असतं ग? मग आई समजावून सांगते, असा उत्सव असतो, मग खूप सगळा मोठी जत्रा भरते, खूप खेळणी येतात, मस्त मस्त पाळणे लागतात, आकाशकंदील असतो, सगळीची दुकानं लागतात, कपड्यांची दुकानं, फुग्यांची दुकानं, वेगवेगळी वस्तू भांडी सगळी दुकानं लागतात. मिठाई मिळते, जिलेबी मिळते, आईस्क्रीम मिळतं, अमुक मिळतं, तमुक मिळतं, रोषणाई होते, मग देवीची पालखी निघते, सगळं आई त्याला सांगते. आता ह्याने हे कधीच बघितलेलं नसतं. आईकडून सगळं वर्णन ऐकतो, शाळेमध्ये वर्गामध्ये मित्रांनी सगळं काय काय सांगितलेलं असतं. त्यामुळे म्हणतो, आई अगं आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलंय यावर्षी जत्रेला ना आपण सगळ्यांनी एकत्र जायचं. मी पण जाऊ का ग आई? सांग ना आई प्लीज. नको बोला आई, सांग ना, जातो ना. आईलाही वाटतं पोराला कधीच आपण जत्रा दाखवली नाही, एवढं हट्ट करताय, आता मोठा झाला, पोरांसोबत मित्रांसोबत जायचंय, जाऊ दे याला जत्रेला. आणि म्हणून सांगता आई म्हणते, बरं जायचंय तुला, नक्की खुशाल जा. मग आता एकदा आईकडची परवानगी मिळाल्याबरोबर, हा आई पण आम्ही सगळ्यांनी ठरवलंय एक रंगाचं शर्ट घालायचं. मग आई माझ्याकडे तर शर्टच नाहीये ग, मला नवीन शर्ट घेऊन दे ना. आता आई विचार करते, कधीच आपण पोराला आहे त्या कपड्यांवरच भागवलं. घेऊया एक शर्ट. हो बाळा घेऊ, तुला शर्ट घेऊ, पॅन्ट घेऊ. आई आम्ही टोपी सुद्धा एक रंगाची घालणार आहोत. हो का, चालेल घेऊया, तुला टोपी सुद्धा घेऊया. आई आणि ना आम्ही सगळ्यांनी 20-20 रुपये काढायचे ठरवलेत, 20-20 रुपये घेणार आणि खूप मजा करणार. हो का, बरं चालेल करूया, तू नक्की जा. तर जत्रेला 15 दिवस पडलेले असतात. आता आई तर हो बोलून मोकळी झाली, पण आईला चिंता असते. दिवसभर राबणार, तेव्हा संध्याकाळची चूल पेटणार, पोराला एवढं सगळं आणायचं कुठून? पण पोराची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आई म्हणते, काय हरकत नाही, मी अजून 4 घरची धुणी भांडी जास्त करेन, कमवेन, पण पोराला सगळं काही देईन. आणि म्हणून आई दुसऱ्या दिवसापासून अजून दुसऱ्या 4 घरी तिने कामं वाढवली. रोज संध्याकाळी 5-5:30 पर्यंत घरी यायची. आता 7-7:30 कधी 8 वाजायचे. पण का? जरा 4 घरची कामं केली तर 4 पैसे जास्त मिळतील आणि पोराला शर्ट कपडे घेईन, टोपी घेईन, 20-20 रुपये द्यायचे. हळूहळू पहिला पै जमा करते. एक 4-5 दिवस जातात, थोडे पैसे जमा होतात आणि मग म्हणते, चल आता पैसे जमा झालेत ना, आपण तुला छान शर्ट घेऊया. मग कपडे घेते, टोपी वगैरे घेते. आता सगळ्या वस्तू घेऊन झाल्या, पण आता 20-20 रुपये हातात द्यायचे. मग आई म्हणते, अजून कष्ट करावे लागतील, दिवस कमी राहिले म्हणून अजून 4 घरची कामं वाढवते. सकाळी लवकर जाते, मग जे काम मिळेल ते, कोणाच्या घरातली धुणी भांडी करा, केर कचरा काढा, लाकडं काढा. जडत असेल तर मागे घेऊन जा ना बाळाला, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब नको ना व्हायला यासाठी. तर आई अजून 4 घरी कष्ट करते. संध्याकाळी घरी आली की भाकऱ्या थापते आणि काय करते, रोज 4 भाकऱ्या थापायची, 2 आपल्या मुलाला आणि 2 स्वतःला. पण आता काय केलं, 3-3 भाकऱ्या थापायला लागली. का? तर 1 भाकरी वाचावी, मला पोटाला खळगी पडली ना तरी चालेल, का हरकत नाही, पण 4 पैसे जमा होतील तर मी पोराच्या इच्छा पूर्ण करेन. आणि म्हणून घेऊन जा ना ताई, बाळा रडते तर. जाऊ दे, तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. पण तर आई 4 घरची धुणी भांडी जास्त करते आणि कसे बसे पहिलं पै जोडते आणि 20 रुपये एकदाचे जमा करते. असं करता करता जत्रेचा दिवसही उगवला. शाळेला सुट्टी, गावातच जत्रा, मोठा उत्सव. आणि सगळ्या मुलांनी ठरवलेलं असतं की आपण सकाळी बरोबर अमुक 1 वाजता आपण या ठिकाणी त्या पाराजवळ जमायचं आणि मग तिथून आपण दिवसभर जत्रेमध्ये मजा करायची. हा मुलगा सकाळी लवकर उठतो, छान शर्ट, नवीन आणलेलं शर्ट पॅन्ट घालतो, टोपी घालतो, एकदम तयारीत होतो, अगदी केसांचा भांग बिंग पाडतो, छान तयार होतो.
आरशात बघतो कारण नवीन कपडे कधी त्याला मिळालेलेच नसतात तो, आणि एकदम छान स्वतःला बघतो, तयार होतो आणि आईला सांगतो आई चल येतो ग. आई त्याला थांबवते, बाळा थांब थांब थांब. अरे आई, कारण पहिल्यांदा पोराला एकट्याला पाठवते, कधी आईशिवाय गेलेलं नाही, मित्रांसोबत पहिल्यांदा चाललंय, म्हणून आई सांगते बाळा ऐक मस्ती करू नका, आकाश पाळणे खूप मोठे असतात, भीती वाटली तर जाऊ दे, तू काय बसू नको त्याच्यामध्ये, कशाला आपल्या जीवापेक्षा काय मोठं आलं काय, ऐक. आणि अजिबात दंगामस्ती करू नका, पैसे दिलेत ना नीट सांभाळून ठेव, कमी पडले तर एकमेकांना मदत करा, पण एकमेकांमध्ये वाद घालत बसू नका. आणि बरं तिथे भरपूर काय काय असतं, अजिबात काळजी करू नको, पैसे संपले तर आई काय म्हणेल तुझ्यासाठीच दिले का, हवे नको ती मौज मजा कर, पाळण्यात बस, आईस्क्रीम खा, जिलेबी खा, का हवं नको ते घे, तिथे छान छान खेळणी मिळतात, तुला बॅट बॉल हवी होती ना, अरे जा जत्रेत छान सुंदर मिळतात, तुला घे तिथून. आणि सगळं सांगते. हा मूल म्हणतो आई बस ग, किती झालं, मी काय आता लहान राहिलो का, जाऊ दे माझे मित्र माझी वाट बघत असतील. तरी आईचा काय जीव त्याच्यापासून लांब. अरे थांब जरा थांब, सावकार, अरे थांब थांब थांब, चाललायस ना उपाशी पोटी जाऊ नको, पटकन काहीतरी खाऊन जा. अगं आई नको ना, आम्ही सगळेजण जत्रेमध्ये खाणार आहोत, ठरवलं आम्ही काय खायचं, काय मजा करायची. बरं हो हो थांब, पण उपाशी पोटी असं जाऊ नये. आणि मटकून म्हणून ती काय करते, पटकन पातेल्यामध्ये दूध तापत ठेवते आणि बाळा सांगते बाळा थांब, तेवढं दूध पी आणि मग जा. आणि पोराला 4 गोष्टी सांगते, असं कर तसं कर तमुक कर. आणि बाळा बघ जास्त उशीर करू नको, सूर्य मावळाच्या आधी पटकन घरी ये, माझा जीव तू नसलास तर की टांगणीला लागतो रे, तुला बघितलं ना तर माझं समाधान होत नाही रे बाळा, लवकर ये. आणि असं सगळं सांगते. आणि आता मूल निघणार तेवढ्यात ती जाते आणि जे गरम करायला ठेवलेलं पातेल्यातलं दूध असतं ते पटकन पेल्यामध्ये ओतते, त्याच्यावर फुंकर घालते आणि ते बाळाला दूध आणून देते, बशीत घालते, उशीर होऊ नये फुंकर घालते, गार करते आणि बाळाला ते पिऊ देते. आणि बाळ ते दूध पितो आणि जसं मित्रांचं ठरलं असतं तसं मूल निघतं आणि जत्रेला जातो. आता जत्रेला गेल्या यांची दिवसभर मौज मजा, मग पाळण्यात बसा, गोड गुलुडका की खा, वस्तू घ्या, अमुक करत तमुक करत फुल धमाल करतात. आता संध्याकाळची वेळ झाली, सूर्य अस्ताला जाऊ लागला, आई दिवसभर वाट बघतच असते. आणि आता तर मुलगा येण्याची वेळ झाली, अगदी रस्त्याला नजर लावून बसलेली असते, कधी माझं पोरगं येईल. पहिल्यांदा जत्रेला गेलं, काय खुश होता आणि काय देखणं दिसत होतं, आल्यावर ना पहिली नजरच काढीन, कधी पोराला नवीन कपडे घेतले नव्हते, आज काय सुंदर दिसत होतं. स्वतःचीच आपली बडबड चालू आहे, कधी येईल कधी येईल. असं करता करता तुला मुलगा दिसला येताना, धावत पुढे गेली आणि जवळ गेली आणि पहिलं डोक्यावरनं हात फिरवला, त्याला आपल्या पोटाशी लावलं, चुंबन घेतलं. अरे आलास, बरोबर सांग मला जत्रेत काय काय बघितलं, पालखी बघितलीस का, बरं दर्शन झालं का तुम्हाला, पाळण्यात बसला होतास, मग बॅट बॉल घेतलीस का, अमुक तमुक एवढ्या प्रश्नांचा भडीमार झाला की बाळ म्हणतं हो हो आई थांब, तुला सगळं सांगतो, आधी घरात तर चल. हो चल चल चल, पटकन पाय धू, गरम गरम भाकऱ्या टाकल्यात, पटकन भाकरी पोळी चपाती भाजी खाऊन घे आणि चल मस्त बघूया आपण गोष्टी करूया. त्याच्या हातात पिशवी असते, तेवढ्या पिशवीवर लक्ष जातं. आई म्हणते बघू बघू पिशवीत काय आणलास, बॅट बॉल घेतलीस का, आणि तो चप्पल पण पाहिजे होते नवीन, घेतलेस का, बघू बघू द्या ती मला पिशवी. म्हणतो आई थांब थांब, सगळं मी दाखवतो, आधी घरी तर चल. आणि मग घरी येतात, आई सांगते बाळाला अरे दाखव दाखव काय आणलंस, पटकन दाखव मला, बॅट घेतलीस का. आईला इतका आनंद झालेला असतो का, इतक्या वर्षात मी कधी जत्राच दाखवली नसते पोराला. आज पोरगं मोठं झालं, मित्रांसोबत गेलं आणि काय सुंदर देखणं दिसतं, नवीन कोरे कपडे घातले, छान टोपी घातली, अगदी किती मोठा मुलगा दिसतो. आई प्रचंड खुश असते. मुलगा सांगतो आईला आई मी पिशवीत काय आणलं तुला बघायचं आहे ना, बरं मी दाखवतो, पण आधी डोळे बंद कर बघू. अरे डोळे बंद करून मी बघणार कशी, दाखव मला पहिलं काय ते. आई सांगितलं ना पहिलं डोळे बंद कर मग मी दाखवतो. बरं बाबा केले डोळे बंद, आता हात पुढे कर, केले हात पुढे, दाखव मला काय. आणि मुलगा त्या पिशवीमधून एक वस्तू काढतो आणि आईच्या हातावर ठेवतो आणि आईला सांगतो आई आता डोळे उघड. आई डोळे उघडते आणि हातावर बघते तर काय, तर सांडशी. आता तुमच्याकडे मला माहित नाही सांडशी म्हणजे गरम पातेलं उचलण्यासाठी पक्कड किंवा जे आपण सांडशी म्हणतो ती जी असते ती हातावर असते. ती बघते आणि त्या डोळ्यातून इतके अश्रू घळा 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 वाहू लागतात आणि ती आपल्या पोटाजवळ त्या पोराला घेते आणि असं कवटाळते. आणि तो मुलगाला म्हणते अरे हे बाळा काय नाही आणलंस तू, तुला बॅट बॉल आणण्यासाठी पैसे दिले होते ना आणि माझ्यासाठी सांडशी घेऊन आलास. ते बाळ म्हणतं होय आई,
तू माझ्यासाठी जे कष्ट करते ते की मी बघत नाही का? आणि एवढंच कशाला, आज सकाळी मी निघालो, माझ्यासाठी दूध दिलंस. तुला इतका आनंद झाला होता आणि मला उशीर होऊ नये म्हणून तू माझ्यासाठी दूध आणायला गेलीस आणि तुझ्या लक्षातच राहिलं नाही. तू ते गरम गरम पातेल्याला हात लावलास आणि तुझे हात पोळले, भाजले. मी ते बघितलं. तुला वाटलं मी बघितलं नाही, पण मी ते बघितलं. पण मला वाईट वाटू नये म्हणून ते लपवून ठेवलंस, दाखवलं नाहीस आणि दुधावर फुंकर घातलीस आणि मला दूध दिलंस. मी जेव्हापासून जत्रेला जाणार हे सांगितलं तेव्हापासून मी बघतोय तू रोज एक भाकर कमी करतेस, स्वतः उपाशी झोपतेस का, तर माझ्या इच्छा पूर्ण कराव्यात. आणि म्हणून आई, आज मला बॅट बॉल नको किंवा काहीच नको. माझ्या आईचे जे हात भाजलेत, पोळलेत, ते पोळू नयेत ह्यासाठी मी सांडशी आणली. ते ऐकतो, ती बाळाचे बोल ऐकते आई. आणि आईला इतकं रडू येतं, इतकी तिचं हृदय अंतःकरण भरून येतं. ती मुलाला अगदी पोटाशी कवटाळते आणि आनंद होतो की आज मी जे कष्ट केले त्या कष्टाची माझ्या पोराने जाण ठेवली. आणि तिच्या मुखातून अंतःकरणातून म्हणजे अनावधानाने ठरवून सुद्धा नाही, अचानक उद्गार येतं, होय पोरा, माझ्या पोराचं कोट कल्याण होऊ दे, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे. पोरा, तुझं नाव खूप मोठं होशील. आज जे मला कष्ट करायला लागले ते तुला येणार नाही. तू खूप 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 मोठं, अशी भरभरून आशीर्वाद देते. श्रोत्यो, ही गोष्ट इथे संपली. या गोष्टीचं तात्पर्य काय? तर ते मूल म्हणजे कोण? तर आपण इथे जमलेले सगळेजण. आणि ती आई म्हणजे कोण? तर आपले सद्गुरू. आज आपलं सुद्धा कोट कल्याण होण्यासाठी आज आपली सद्गुरू रूपी आई राब 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 राबते. कुणासाठी? माझ्या शिष्याचं कल्याण व्हावं. आज प्रभूंकडनं अनेकदा आपण ऐकतो की त्यांची इच्छा काय आहे? हजारो नरेंद्र महाराज तयार व्हावेत, ही त्यांची इच्छा आहे. आणि त्यासाठी ते आज अहोरात्र झटतायत. आपलं सोनं व्हावं, आपलं भलं व्हावं, आपला उद्धार व्हावा. आज त्यांना काय कमी त्रास आहे? आज ग्रंथ लिहायला घेतलंय, वेळ मिळत नाहीये. अगदी त्या दिवशी आपण ऐकलं असेल आध्यात्मिक शाळेमध्ये, दिवसभर समस्या तर घेतल्याच, पण परत दुसऱ्या दिवशी ग्रंथ लिहायचा वेळ द्यायचा आहे. तर दुसऱ्या दिवशीच्या समस्या आदल्या दिवशी रात्री घेतल्या. रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत जागरण केलं, परत त्यांच्या समस्या घेतल्या. परत सकाळी आध्यात्मिक शाळेसाठी उठले आणि सांगितलं की आता परत ग्रंथासाठी बसणार. एवढंच कशाला? ज्यावेळी संप्रदायाची सुरुवात झाली, अनेकांनी टीका केल्या, अनेकांनी आपल्या कार्यक्रमांवर दगडफेक केली, पण थांबले नाहीत. का? तर मला माझ्या लेकरांचा उद्धार करायचा आहे. कितीही मला टीका सहन करायला लागल्या, मला कितीही त्रास झाला, तर मी शांत बसणार नाही. अगदी एवढंच कशाला? आत्ता त्यांच्या वयाला हा प्रवास झेपतोय का? नाही झेपत आहे. पण तरी सुद्धा अगदी सकाळी आध्यात्मिक शाळेमध्ये सुद्धा बोलायला कधी कधी त्रास होतो. डॉक्टरांनी हेही सांगितलं की जास्त बोलू नका, पण कुणाचंही ऐकत नाही. का? फक्त एकच ध्यास, माझ्या मुलांचा, माझ्या शिष्यांचा, माझ्या लेकरांचं भलं झालं पाहिजे. मग आज ते आपल्यासाठी एवढे काबाड कष्ट घेत आहेत, मग आपली जबाबदारी नाहीये का? मग ते आपल्याकडून काय मागताय? आज आपली तीच परिस्थिती, आपल्याला त्यांना सांडशी द्यायची आहे. म्हणजेच काय? त्या आईचे हात पोळले म्हणून त्या बाळाने सांडशी आणली. तसं आज गुरूंनी जे कार्य उभं केलेलं आहे, हा जो जगन्नाथाचा रथ चालवायला घेतलेला आहे, त्याला हातभार लावणं ही आपली जबाबदारी नाहीये का? आणि जर आपण ते केलं नाही तर त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचा शिष्य, त्यांचा साधक बनण्याची आपल्याला खरंच लायकी आहे का? आपला अधिकार आहे का? तर नाही. आणि म्हणून आज कदाचित मी हे स्पष्ट बोलते, कुणाच्या मनाला हे लागतही असेल, पण आपल्याला लागावं, आपल्याला वाईट वाटावं ह्यासाठी नाही घेते. प्रवचन हे याचसाठी असतं की गोड गोड बोलायचे आणि चिमटे घ्यायचे, आणि त्याचसाठी हे प्रवचन आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन, आज आपली सगळ्यांची, म्हणजे मी फक्त तुम्हालाही सांगत आहे, आज माझी तीच जबाबदारी आहे. आज प्रवचनकार म्हणून मला घडवतात, त्यांना किती कष्ट पडलेत ह्याची जाण मी ठेवली पाहिजे. त्यांनी मला का प्रवचनकार बनवलं? मग आता माझी जबाबदारी आहे, मी सुखी झाले, आता हा मार्ग मी इतरांना सुद्धा सांगेन, ठणकावून सांगेन की होय, तुम्ही योग्य मार्गावर आलेलात, या गुरूंच्या सेवेमध्ये सहभागी व्हा. मी ठणकावून सांगते, माझ्या जीवनात जे सुख समाधान आहे, आपल्यालाही जर हवं असेल तर गुरूंच्या सहवासात या, गुरूंनी दिलेली साधना करा, गुरूंनी दिलेली सेवा करा, गुरूंनी सांगितलेलं आचरण पाळा. मी अगदी गुरूंच्या चरणाची शपथ घेऊन सांगते, आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुखाची हिरवळ येणार येणार आणि येणारच, आणि त्याचसाठी गुरु आलेले आहेत. पण श्रोत्यो, मगाशी पहिला जो दृष्टांत सांगितला तशी आपली गत झाली, आपल्याला किंमत कळत नाहीये.
आणि म्हणून आपण अज्ञानापोटी वाया जातोय. आपण एकमेकांची हेवे दावे करतोय, रुसव्या फुगव्यामध्ये अडकलेलो आहोत. अरे आपल्याला वाटतं अरे आम्ही इथे सेवा मर मर करतोय आणि स्टेटसला फोटो मात्र अध्यक्षाचा, कशाला जायचं त्या सेवेला. एक उदाहरण दिलं, असं काय होत नाही. पण हे अशा गोष्टीमध्ये अडकलं. पण आपण मनाशी विचार केला पाहिजे, उद्या जर माझ्या जीवनामध्ये जर अडचण आली, माझ्या जीवनात जर प्रसंग आला, काही समस्या आली, तर ना तो तालुका अध्यक्ष, ना तो सेवा केंद्र अध्यक्ष, ना ती कोणती कमिटी, ना कोण प्रवचन, कोणीही धावून येणार नाही. ना माझे नातेवाईक धावून येणार नाही, ना माझ्याकडे कितीही पैसा असू दे कोणीही धावून येणार नाही. त्यावेळी जर फक्त हाकेला धावून कोण येईल तर ते माझे सद्गुरू येतील. आणि म्हणून सद्गुरूंच्या सेवेसाठी उतरा श्रोतेहो. फक्त टाळ्या वाजवाव्यात, प्रवचन चांगलं वाटावं यासाठी अजिबात करत नाही. मी खरंच बोलायचं म्हणून बोलत नाही, पोट तिडकीने सांगते की जगद्गुरुजींनी आपल्याला आवाहन केलंय. आत्ता आपण वृक्ष लागवडाचा कार्यक्रम केला, कच्चे बंधारे बांधले. आज आपण ऐकलं नांदेड जिल्ह्याचं कौतुक आहे, 4थ्या क्रमांकाने आपला जिल्हा आलेला आहे. आणि तसंच आता पुढचा उपक्रम आता येतोय, तो रक्तदान. हा रक्तदान, हा शिबिर येतोय, हे शिबिर येतंय. आपल्या बऱ्याच जणांच्या मनात असतं शिबिर ना, ती कमिटी काय असेल ते बघते, चालतं त्यांचं, ते येतात इथे कॅम्प लावतात, लोक जातात. आम्ही काय बाबा त्यातलं रक्तदान करायला जात नाही. का तर आपल्या मनात भीती असते, अरे रक्तदान कसं करायचं, ते सुई टोचतात, एवढं पिशवीभर रक्त काढून घेतात, मला का उद्या झालं बिलं मग, येते ना मनात भीती. पण श्रोते हो, आज विज्ञानाने एवढी क्रांती केली, एवढी क्रांती केली की अगदी कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केली. पण तरी सुद्धा या विज्ञानाला रक्त बनवता आलं नाही. हे फक्त माणसाच्या शरीरातच तयार होतं. आणि मी सगळ्यांना सांगेन की एकदा हॉस्पिटलला जाऊन फेरी मारून या आणि मग बघा काय एक एक पेशंट असतात. एवढी एवढीशी बारकी बारकी पोरं आपल्या मृत्यूशी झुंज देत असतात. का तर रक्त मिळत नाही. असे काही आजार आहेत, किडनी फेल्युअर आहे, ब्लड कॅन्सर आहेत, थॅलेसिमिया आहेत, असे काही आजार आहेत की याच्यामध्ये दर 5 दिवसांनी 15 दिवसांनी रक्त बदलावं लागतं आणि त्यांना रक्त मिळत नाही. आज कल्पना करा, ही छोटी छोटी जशी मुलं भेटले, त्या आईला काय दुःख होत असेल. ही सगळी मुलं खेळतात आणि माझं पोर विचार त्या अंथरुणावर खेळतंय. का तर रक्त मिळत नाहीये. बरं मिळालं तर त्यासाठी किंमत किती मोजावी लागते. आणि आई वडील एकदा आणतील, पण दर 15 दिवसांनी रक्तासाठी पैसे आणायचे कुठून. आज काय अवस्था त्यांची होत असेल. आणि अशा पेशंटसाठी आपण ज्यावेळी रक्त देतो, ज्यावेळी एखादं मोठं ॲक्सिडेंट होतं, त्या ॲक्सिडेंटमध्ये जो कोणी पडलेला असतो, जो अपघातग्रस्ती असतो, मृत्यूशी झुंज देत असतो, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो, रक्त वाहत असतं, तो कुणाचा तरी बाप असतो, कुणाची तरी आई असते, कुणाचा तरी मुलगा असतो, कुणाची तरी आत्या असते, कुणाचा तरी काका असतो. घरचे वाट बघत असतात आणि तो मृत्यूच्या थारोळ्यात, त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. रक्त मिळत नाहीये आणि प्राण गमावा लागतो. अशा वेळी आपला दाता जातो आणि रक्त देतो, एक देवदूत बनून जातो. त्यावेळी त्याला जो होणारा आनंद असतो ना, त्यावेळी अंतःकरणातून उद्गार निघतात. कोणी रक्त दिलंय माहित नाही, पण जो कोणी दाता आहे ना, त्याचं कोट कल्याण होऊ दे. आणि म्हणून श्रोते हो, ह्या रक्तदानासारख्या या महाकुंभामध्ये, या महायज्ञामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी सहभागी होऊया. घाबरायचं काय त्यामध्ये, कारण आज ते एवढूशा पोराला रक्त चढवण्यासाठी एवढ्या सुया टोचाव्या लागतात. आपण तर धडधाकट आहोत, सुंदर नरद्या मिळाले, एक सुई टोचली जाते कळतही नाही. बरं रक्त काढलं म्हणजे आपण काय आजारी पडतो का. हाच तर गैरसमज आहे. जसं जगद्गुरुशी अनेकदा उदाहरण देतात की विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पाणी आहे. आपण सगळ्यांकडे विहिरी आहेत, आपण आपल्या शेतामध्ये विहिरी खणल्या असतील. या विहिरीमध्ये पाणी आहे, ते पाणी जर तसंच साचून राहिलं तर एक दिवस ते पाणी खराब होतं ना. पण त्या पाण्याचा उपसा केला की नवीन झरे फुटतात, नवीन पाणी तयार होतं. अगदी तसं ज्यावेळी आपल्या शरीरातले रक्त वर्षानुवर्ष साचलेलं आहे, ते रक्त जेव्हा काढतो तेव्हा नवीन रक्ताची निर्मिती होते. आणि मग रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांचं प्रमाण कमी होतं. आणि म्हणून रक्तदान करावं, ते आपल्या आरोग्यासाठी तर चांगलंच आहे, पण इतरांसाठी सुद्धा, म्हणजे आपल्या करण्यासाठी. म्हणजे जगद्गुरुजी सांगतात ना की तुम्ही जगा, स्वतःसाठी जगायचंय, आपलं आरोग्य चांगलंच होणार आहे आणि सोबत दुसऱ्यालाही जगवायचं. त्यासाठी हे रक्तदान शिबिर आहे.
आणि त्यामुळे महिला वर्गाला मी खास करून विनंती करेन की घाबरू नका की कसं रक्तदान करायचं. आज मी सुद्धा आमच्या घरातले आम्ही सगळेजण दरवर्षी रक्तदान करतो. मी रक्तदान करत असताना महिलांमध्ये एक मोठा प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे काय, ते हिमोग्लोबिन. हे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर रक्तदान होत नाही. वजन कमी भरलं तर डॉक्टर रक्तदान म्हणजे रक्त घेत नाही. मग हिमोग्लोबिन वाढवायचं कसं? हिमोग्लोबिन कमी असलं तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ते हानिकारक असतं. आपल्याला सतत थकवा येतो, काम करायला एनर्जी वाटत नाही, बऱ्याच जणांच्या चेहऱ्याला वगैरे सूज येते, ते हिमोग्लोबिन कमी असेल तर. मी काय अगदी डॉक्टर नाहीये, पण हे सर्वसाधारण सांगते ना, एकच कारण की मला सूज येते म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे. आपण त्याच्यावर उपचार केले पाहिजेत, पण एक सर्वसाधारण ही लक्षणं सांगते की हिमोग्लोबिन कमी असेल तर शरीराला सूज येते, चेहऱ्याला सूज येते, थकवा वाटतो, दम लागतो, चालताना 4 पावलं चालली ना तर दमायला होतं. आणि त्यामुळे हिमोग्लोबिन योग्य असावा लागतो. तर हिमोग्लोबिन योग्य असण्यासाठी आपण काय करावं, तर शेंगदाणे आणि गूळ खावे. हे असंच सांगत नाही, आमच्या घरी सुद्धा जानेवारीमध्ये रक्तदान असेल ना तर नोव्हेंबरच्या एंडिंग पासूनच सुरू होतं. आत्ता सुद्धा घरामध्ये शेंगदाणे गुळाचा डबा बनवून ठेवलेला आहे. जाता येता घ्यायचा, वाटीत खायचा, कामं करायची. का तर आज प्रत्येकाला ध्यास लागला की गुरूंनी जे कार्य आरंभलंय ना त्यामध्ये माझ्या सुद्धा रक्ताचा थेंब दान झालाच पाहिजे, हा प्रत्येकाने संकल्प करावा. मग कुठलीही संकट कोणत्याही अडचणीमध्ये येणार नाहीत. आणि करून तर बघा काय आनंद होतो तो. आणि जो गुरूंसाठी करतो त्याला घाबरायची गरज नाही, त्याच्या पाठी गुरु सदैव पाठीशी असतात. हा अनेकदा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना सांगेन की महारक्तदान शिबिर असेल, फक्त रक्तदानच नव्हे, अनेक अजून वेगवेगळ्या ज्या सेवा येत आहेत, या सेवेंमध्ये सहभागी व्हा. कारण आपण जाताना आपल्यासोबत काहीच येत नाही. फक्त आपण केलेलं जे कर्म आहे ते सोबत येतं. जे चांगलं आहे त्याचा काही प्रश्न नाही, पण जे वाईट आहे त्याचं काय करायचं. मग अशा वेळी जर का उपयोगी येत असतील ना तर त्या सेवा येतात. आपणच म्हणतो ना की सद्गुरू अगदी मृत्यूनंतर सुद्धा पाठीशी असतात. ते ह्याचसाठी, कारण ज्यावेळी आपला मृत्यू होतो आणि आत्मा वर जातो त्यावेळी आपल्या बोलीभाषेत समजावं असं उदाहरण दे की देवाच्या न्यायालयामध्ये त्या आत्म्याला सुद्धा उभं केलं जातं, त्या परमात्म्याच्या न्यायालयामध्ये. आणि न्यायालय म्हटलं की वकील आला, तिथे वकील शोधावा लागतो प्रत्येक आत्म्याला. पण तुम्ही आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत, कारण ज्यांनी अनुग्रह घेतलेला आहे की आपण या गुरूंच्या सहवासात आलाय, आपल्याला गुरूंनी शब्दच दिलेला आहे, जा मी तुझा स्वीकार केला. आणि तो स्वीकार त्यांनी असाच केला नाही, मृत्यू नंतर सुद्धा ते वकिली करण्यासाठी आपल्या सोबत येतात. आणि आता वकील म्हटलं की आपली बाजू मांडावी लागणार, मग ते बाजूही मांडतात की अरे जेव्हा आपण न्यायालयात उभे राहतो आपले सगळे गुणदोष वाचले जातात. अरे यांनी मानवी देहामध्ये खाली असताना काय केलं, त्याची जमीन हडप केली, याला या जन्मात अमुक एक शिक्षा मिळणार. मग सगळी यादी वाचली जाते की यांनी काय केलं, शेजारच्याला शिव्या दिल्या, यांनी याचे पैसे खाल्ले, यांनी याला भरपूर त्रास दिला, यांनी याच्या सुनेला त्रास दिला, छळो की नळो पळो केलं. चुका वाचल्या जातात. पण गुरु मध्ये मध्ये तोंड घालतात, अरे हो देवा झाली अज्ञानामुळेची चूक, पण जाऊ दे ना, यांनी समाजासाठी रक्तदान केलं, जाऊ दे याची चूक वाचव रे. दुसरी चूक काढली, अरे हो देवा केली, झाली बिचाऱ्याकडनं अज्ञानाची चूक, पण तरी का असत नाही, पण हा पालखीला तिथे आला, त्याने तिथे गवत साफ केलं, त्याने माधुकरी अभियान मागितलं, त्याने अमुक केलं तमुक केलं, एक एक सेवा वाचतात. अरे देवा यांनी वृक्ष लागवड केली ना, अरे यांनी कच्चे बंधारे बांधले ना, समाजासाठी जगला, देवा जाऊ दे याच्या चुका माफ कर. आणि भगवंताकडनं हा सद्गुरू रूपी वकील एक एक चुका आपल्या माफ करून आपल्याला पुण्य किंवा चांगलं कर्म, चांगल्या गोष्टी कशा देता येईल ह्यासाठी प्रयत्न करतात. पण हे ज्यावेळी आपण करू तेव्हा सद्गुरू बाजू मांडतील ना. जर आपल्या खात्यातच काय नसेल तर गुरु एवढा मोठा वकील आहे, नावाजलेला आहे, पण आपल्या खात्यात पुरावेच नसतील आपल्याकडे, तर तो वकील तरी काय बाजू मांडणार, नाही ना मांडू शकत, किती मोठा असला तरी. आणि म्हणून श्रोते सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की सेवेमध्ये सहभागी व्हा. बरं इथे आल्यानंतर हे शिकवलं जातं का, जसं मगाशी म्हटलं तसं तंबाखू कसा मळायचा, शेजारच्याला शिव्या कशा द्यायच्या, जमीन कशी हडप करायची, कोणाचे पैसे कसे ढापायचे,
सुनेला कसं छळायचं, सासूला कसं त्रास द्यायचा, काहीच नाही. इथे चांगलंच तर शिकवलं जातं ना. आणि म्हणून सगळ्यांना सांगेन की आपण सगळ्यांनी या सेवेमध्ये सहभागी व्हा. अगदी आपल्यासोबत आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, सगळ्यांना, आपल्या घरातल्या कुटुंबियांना, सगळ्यांना याच्यामध्ये घेऊन या. कारण मी माझं स्वतःचं उदाहरण देईन की मी लहानपणापासून आईवडिलांनी गुरूंच्या सहवासामध्ये नेलं, त्यांचे संस्कार झाले. आज बघायला गेलं तर तुम्ही सगळेजण मोठे आहात माझ्यापेक्षा, वयानं, कर्तृत्वानं, अनुभवानं, सगळ्यांनी. पण तरी सुद्धा आज मी तुम्हाला प्रवचन करते, उद्बोधन करते. हे माझं मोठेपण सांगत नाहीये, हे उदाहरण समोर सांगते. ते ह्यासाठी ही माझ्यात ताकद खरंच आहे का, ही स्वतःची माझी खरंच विषाद आहे का, लायकीच नाहीये. पण तरी सुद्धा या देहाला किंमत जर कोणी आणली असेल ना तर त्या गुरूंनी आणली. मी त्यांच्याकडे गेले. आज माझ्या वयाचे माझे मित्र मैत्रिणी मी सुद्धा बघते, शनिवार रविवार आजकाल सगळीकडे, म्हणजे मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरी भागामध्ये बघितलं, आज मोठमोठ्या IT कंपनीमध्ये तरुण तरुणी काम करतायत. सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवार रविवार विकेंड साजरा करायचा. म्हणजे काय तर सगळ्या मित्रमैत्रिणींनी अगदी सेलिब्रेशन करायचं, एन्जॉय करायचं. आठवडाभर कमवलेलं असेल ते सगळं तिकडे वापरायचं. आणि आमचा सगळा कोकण भाग आला, सगळा समुद्र किनारपट्टी भाग, आमच्या म्हणजे जिथे मी राहते सगळं समुद्र किनारपट्टी आहे. आणि आम्ही सुद्धा कधीतरी फेरफटका मारायला जातो समुद्रावरती, कधी वेळ मिळाला तर. तेव्हा बघायला मिळतं अनेक तरुण तरुणी, मुलं मुली तिथे आलेले असतात किनारपट्टीवर. का तर शनिवार रविवार सुट्टी एन्जॉय करायचं. एन्जॉयमेंट कसली असते तर त्या छान तुम्ही TV मध्ये बघितलं असतं, त्या खुर्च्या असतात त्याच्यावर झोपायचं, एवढे छोटे छोटे कपडे घालायचे आणि मग सिगरेट ओढायची. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यातही फॅशन अजून. दोघं जण असतील, एकच ओढायची, शेअरिंग. मी ओढायची, त्याला द्यायची, तो ओढणार, मी घेणार. ग्लास असतो सोबत, तेही एकच, एक घोट मी घेणार, एक घोट तोच घेणार. त्याच वयाची मी एकाच शाळेमध्ये शिकलो. असे अनेक प्रसंग बघितले की माझ्या बरोबरचे बाकी सगळे त्याच वयाचे. शनिवार रविवार मिळाला की कुठेतरी बाहेर जायचं, एन्जॉय करायचं. पण तीच मी शनिवार रविवार मिळाला की कुठेतरी जायचं, तिथे प्रवचन करायचं, तिथे सेवा करायची. हा फरक कशामुळे? गुरूंमुळे. आज ती मुलं आई वडिलांपासून दूर गेलेली असतात. आई वडिलांना रात्रीचा घोर लागलेला असतो, 12 वाजले तरी पोरगी अजून घरी आली नाही. आज माझ्या आई वडिलांना शांत झोप लागलेली असते. का गेली आहे कुठे? गुरूंच्या सेवेसाठी. आणण्याची जबाबदारी कुणाची? गुरूंची. हा फरक कशामुळे? तो संगतीचा. गुरूंच्या सहवासात गेला, इथे तुम्हाला काहीच वाईट शिकवलं जाणार नाही. आणि त्यामुळे मी अगदी सांगेन, ठामपणे सांगेन की आपल्या मुला मुलींना सुद्धा या संत संगतीला घेऊन या, या अध्यात्मामध्ये प्रवचन कीर्तनांना घेऊन या. कारण येणारा काळ फार बदलतोय, जग विनाशाकडे चाललंय. आज शहरी भागामध्ये जर बघितलं तर मुली एवढे एवढेसे कपडे घालतायत. आईने वास्तविक पाहता दम भरायला पाहिजे, पण आईच सांगते अरे एवढंसं घातलं, तिने बघ एवढंसं घातलंय, तू पण एवढं घाल. ही परिस्थिती आहे आज. आपलं बालपण सगळ्यांनी आठवा. म्हणजे मला तर माझ्या बालपणामध्ये आठवतं, तुम्ही सगळे त्यापेक्षा मोठे आहात. आपलंही बालपण तसंच असावं. आपल्याला आई भरवायची, छोटे छोटे घास करून आई भरवायची, गाणं गायची, अंगाई गीतं गायची आणि भरवायची, झोपवायची. आज मुलं आजही जेवण जेवताना रडतात. पण आज आई काय करते? YouTube लावून देते, बघ आणि खा. आणि ते पोरगं YouTubeला बघतो आणि खातो. ते YouTubeच्या नादामध्ये त्याचं बुद्धी, त्याचं मेंदू, मन सगळं YouTubeमध्ये, त्या व्हिडिओमध्ये अडकलेलं असतं. आपण गोड खातोय, तिखट खातोय, आंबट खातोय, मुलाला कळतच नाही. माझं पोट भरलं, आता मला पाणी पिलं पाहिजे, नाही पण त्याचं डोकं, मन, बुद्धी सगळं त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे बघतो ना एवढे एवढ्याशा पोरांच्या ह्या घेऱ्या वाढलेल्या आहेत. आज एवढ्या एवढ्याशा मुलांना हार्ट अटॅक येत आहेत. त्याचं कारण कोण आहे? तर आज आई कशामध्ये अडकली आहे? मला कुणाचाही तुलना किंवा राग द्वेष करायचं नाही, पण एक आई बदलली ना तर समाज बदलायला वेळ लागत नाही. आज आई कशात अडकली आहे? मला लाईक किती आलेत, मला कमेंट्स का आल्यात हे बघण्यामध्ये आई अडकली आहे. स्टेटस बघायचा, सेल्फी काढायची, अपलोड करायची, ह्याच्यामध्ये आई अडकले आहेत. आज अनेक उदाहरणं घेतली. छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती झाले, पराक्रम गाजवले. पण ते छत्रपती होण्यामागे जर खरा कुणाचा वाटा असेल तर तो जिजाऊंचा आहे. जिजाऊंनी शिवबांना घडवलं म्हणून शिवबा छत्रपती होऊ शकले. आज कुणाचंही उदाहरण घ्या. आणि म्हणून इथे सगळा पालक वर्ग आहे, ह्या सगळ्यांना मी आवाहन करेन की अशा या
गुरूंच्या सहवासामध्ये आपण तर आलंच पाहिजे, आपल्या मुलांना सुद्धा घेऊन या. मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, मग मुलांनी मुलीने शिकू नये का? तर जरूर शिकावं. प्रभू तर सांगतात की उच्च विभूषित व्हा, बक्कळ पैसा कमवा, गडगंज श्रीमंत व्हा, उच्च कोटीचं शिक्षण घ्या. पण हे शिक्षण घेत असताना आज आपलं कोणतरी आदर्श ती आलिया भट्ट आहे, कुणाचा तरी आदर्श तो आमिर खान आहे, कुणाचा तरी आदर्श तो सलमान खान आहे. ते थांबलं पाहिजे. तुम्ही गडगंज श्रीमंत व्हा, बक्कळ पैसा कमवा, उच्च शिक्षित व्हा, मनोरंजन म्हणून पिक्चर बघा, सगळं काय करा, पण आपला आदर्श मात्र आपली ज्ञानेश्वर माऊलीच असली पाहिजे. आपला आदर्श जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य असले पाहिजे, तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून सगळ्यांना सांगेन की मुलांना जर इथे वळवायचं असेल तर आधी आई वडिलांनी आलं पाहिजे, कारण मुलांना शिकवण्याची गरज लागत नाही, आई वडिलांचं अनुकरण मुलं करत असतात. आणि म्हणून तुम्ही जर कधी सेवेमध्ये आला नाहीत तर पुढे तुमची मुलं येतील का? तर कदापि येणार नाही. आणि म्हणून सगळ्यांनी या सेवेमध्ये उतरा, या भक्तीमध्ये उतरा, साधनेमध्ये उतरा. गुरूंनी सांगितलेला आचार धर्म आहे तो ऐका. तो जर ऐकला तर आपल्या मुलांना वेगळं सांगायची गरज नाही, पुढची पिढी नक्कीच चांगली होईल. का आज इथे एवढं मला तितकंसं प्रमाण वाटत नाही असावं, पण शहरी भागामध्ये बघितलं, म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेला एक अनुभव असं सांगेन. मी आपली ह्याची परभणीची म्हणजे आपल्या सिमूर गावांची दत्त जयंतीची वारी होती आणि त्या वारीसाठी येत होते. वारीचं रिझर्वेशन केलं होतं, पण अचानक प्रभूंचा मेसेज आला की वारीच्या आदल्या दिवशी प्रवचनकारांची मीटिंग आयोजित केलेली आहे. त्यामुळे माझं जे तिकीट रिझर्वेशन होतं, कन्फर्म तिकीट होतं, पण ते वारीच्या आदल्या दिवशी, म्हणजे वारीला फक्त मी जाणार असं, पण आदल्या दिवशी मीटिंग लागली, त्यामुळे मला अजून एक अधिक दिवस निघावं लागलं. आणि त्यावेळी मला रिझर्वेशन मिळालं नाही. बाकी सगळे मागून आले वारीला, मी फक्त वारीसाठी एकटी निघाले आणि देवगिरी एक्सप्रेसनेच आले. आठवते मला चांगलं, लेडीज डब्यामध्ये. स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घेतला. लेडीज डब्यामध्ये चढले, इतकी तुडुंब गर्दी होती, पाय ठेवायला जागा नव्हती. कशी बशी प्रभूंच्या कृपेमुळे मला सीट मिळाली, मी बसले. सगळ्या बायका कचकचून भरल्या होत्या. म्हणजे घोर कलियुग का, हे जर बघायचं असेल तर लेडीज डब्यात बघावं. एवढ्या बायका भानगडी करतात, झिंजा उपटतात, बाप रे, बघता म्हणजे भयंकर परिस्थिती असते. आणि तेव्हा मी बघितलं, म्हणजे मी ह्या सीटवर, समोरच्या सीटवर काही महिला बसल्या होत्या आणि गर्दी नव्हती. काही महिला मिळेल जागा तिथे खाली विल्या, आडव्या तिडव्या सगळ्याजण बसल्या. माझ्या पायांच्या जवळ एक बाई बसली होती आणि तिच्याजवळ एक लहान तिची मुलगी होती, अगदी छोटी मुलगी, ह्यांच्यापेक्षाही लहान मुलगी असेल. लहान मुलगी होती, तिने मांडीवर तिला झोपवलं, म्हणजे मांडीवर घेतलेलं होतं, ती झोपलेली होती. बराच वेळ झाला, तर मांडीवर घेऊन एकतर गर्दी, पाय तिचे आखडले ना, तर तिने त्या पोरीला काय केलं, थोडीशी इकडे तिकडे बॅगा बिगा सरकून हलवा करून थोडीशी जागा केली आणि जरा मुलीला खाली झोपवली, म्हणजे जमिनीवरती, आणि थोडेसे स्वतः पाय सोडले, लांब केले. आणि बरं पंख्याची हवाही लागत नाही, गर्दी भयंकर गरम होते, मग थोडासा तिचा असं लहानचा फ्रॉक वर केला, कारण जेणेकरून तिला हवा लागावी यासाठी. आता त्या मुलीला जिथे झोपवली त्यामुळे त्रास कोणाला होता, समोर जी बसलेली सीटवर महिला होती त्या महिलेला पाय ठेवायला त्रास होत होता. त्या दोघींची अशी काय जुंपली, बाप रे बाप, एवढं म्हणजे दोघींनी सगळ्यांचं अख्खं खानदान काढलं, म्हणजे अगदी व्याकरण काढलं सगळ्या शिव्यांचं. आणि इतका कर केलं, एवढ्यावरच थांबले नाही. ती पोरगी झोपलेली आहे, तिचा फ्रॉक वर केलेला आहे, पोट उघडं आहे हवा लागावी यासाठी. त्या सीटवर बसलेल्या महिलेने काय केलं, हिला इतका राग आला, ही समोरची बसलेली बाई ऐकत नाही, पोरीला उचलत नाही, हिने काय करावं, चप्पल घातलेले दोन्ही पाय त्या पोरीच्या पोटावर ठेवले. म्हणजे मला इतकं लागलं ते, बाप रे, इतका समाज खाली घसरावा. म्हणजे आज आपण म्हणतो एका महिलेचं दुःख एका महिलेला समजतं, आणि इथे ही परिस्थिती. आणि मग भयंकर ते वाजलं गेलं. पण ते पुढचा विषय जाऊ दे, पण मला सांगायचं काय, समाज इतक्या खालच्या थराला आज गेलेला आहे. आणि अशा या समाज खाली गेलेला असताना सुद्धा हा रामानंद संप्रदाय मात्र आपल्याला समाजाला उद्बोधन करतोय, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. म्हणून जगद्गुरुश्री सांगतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, किंवा जगी ज्यास कोणी नाही त्यास रामानंद संप्रदाय आहे. आणि अशा रामानंद संप्रदायाचे तुम्ही आम्ही सगळेजण भक्त शिष्य आहोत. किती मोठी गर्वाची गोष्ट आहे ही. आणि म्हणून श्रोतेहो, पुन्हा 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 खरं सांगायला गेलं तर आज इथे उभं राहण्यापूर्वी विषय काहीतरी वेगळा काढून आली होती, भजनं कुठली घ्यायची वेगळी काढून आली होती, पण मगासपासून भजनच झालं नाही. का तर इथे ज्यावेळी त्या दादांच्या घरी बसले त्यावेळी यांनी सांगितलं नाही सेवेवर बोला, अमुक बोला. आणि मग म्हटलं आता प्रभूंना प्रार्थना केल्या, त्यांना काय सांगावं, मी विषय घेऊन आली आहे काहीतरी वेगळं आहे, ते सांगायचं वेगळं.
आणि त्यामुळे तो विषय राहिला बाजूला आणि होतंय काहीतरी वेगळं. ही कोणाची हे म्हणजे जसं एक उदाहरण देते की आपण एखादी पंगत बसते प्रसादासाठी, सत्यनारायण पूजा आहे किंवा अमुक एक उत्सव आहे, जेवायला पंक्ती बसतात. त्या जो वाढपी येतो ना, तो वाढपी काळा आहे की गोरा आहे ह्याच्यावरून ते जेवणाची चव कळते का? अरे वाढणारा शी काळा काळा ढूस नुसता, शे जेवण बरोबर नसेल, चांगलं नसेल, नको नको ए नको नको पुढे जा. आणि वाढणारा तर गोरा पान आला. हा दिसतं बघा गोरा पान आहे, मस्त असे वाढ शिरावाड जरासा गोडधोड मस्त लागेल ना, गोरा पान आहे. असं कधी असतं का? वाढपा काळा असू दे गोरा असू दे, तो त्या नारायणाचा प्रसाद आहे, तो प्रसादच असणार. त्याची चव ही त्या भगवंताच्या प्रसादाचीच असणार, त्या काळ्या गोळ्या वाढप्यावर अवलंबून नसते. अगदी तसंच आज इथे आपल्याला उद्बोधन होते, इथे प्रवचनकार कोण आहे, तो मग काळा आहे की गोरा आहे, कुठून आलाय, तो कसं करते ह्याला महत्व नाहीये. तो प्रवचनकार नावाला उभा असतो, त्याच्या मुखातून वदवणारी ती बोलणारी शक्ती कोण असेल तर ती गुरुशक्ती असते. आणि म्हणून आज जे काही सांगते ते मी बोलले म्हणून मनाला लावून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. आज जे काय उद्बोधन होत आहे ते कुणासाठी होत आहे? माझ्यासाठी होत आहे. गुरु माझ्यासाठी सांगतायत असं समजून आजचं प्रवचन ऐका. इथे एक छोटासा गजर घेऊया, करूया गजर गजर गुरुनामाचा आणि मग पुढचा भाग ऐकूया. करूया गजर गजर गुरुनामाचा, 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 करूया गजर गजर गुरुनामाचा. सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर. करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, नरेंद्रनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर. करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा, करूया गजर गजर गुरुनामाचा. सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, सद्गुरुनामाचा नामाचा नामाचा गजर, माझ्या माऊलींचा 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 गजर, माझ्या माऊलीचा 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 गजर. करूया गजर गजर गुरुनामाचा, 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 करूया गजर गजर गुरुनामाचा. करूया गजर गजर गुरुनामाचा, सद्गुरु नामाचा नामाचा. आता गजर करायचा म्हणजे काय हो? परत मूळ विषयावरच आलो आपण, त्याच विषयाकडे. म्हणजे काय? एक सर्वसाधारणपणे याचा जर अर्थ वाचला, करूया गजर गजर म्हणजे काय, तर हातामध्ये टाळा मृदुंग घ्या आणि त्यांच्या नामाचा गजर करा असं आहे का? आपलं काम धंदा सोडायचं, अरे जा जरा गाईंचं दूध काढ, नाही 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 मला गजर करायचंय. अरे जा बाबा शेतात जा जरा भाजी खुडून आण, नाही 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 मला गजर करायचंय. असं आहे का? तर नाही. आपला प्रपंच तर आपल्याला करायचाच आहे आणि तो करता करता त्यांचे विचार जगायचे.
जगद्गुरुश्री अनेकदा सांगतात, अध्यात्म जगायचं म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्म. अध्यात्म कधी सांगायचं नसतं. अगदी तसंच आपण इथे सगळेजण आलेले आहात. आपल्या सगळ्यांचे चेहरे मला दिसत आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर काय भाव आहे, कोणाला झोप आली आहे, काही जण म्हणतात हाय 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 हाय, किती वाजतायत काय माहिती, थंडी वाढायला लागली आहे. हसताय म्हणजे आपल्याला पटतंय. तर मी अगदी खूप अजून तुमचा अगदी 1.5-2 तास घेणार नाहीये. अजून समाप्तीकडे चाललोय आपण. पण एकसारखं मला हेच सांगायचं आहे की खरंच श्रोते हो, की आपल्याला खरंच हे आज कळत नाहीये की आपल्याला सद्गुरू मिळालेत. आपल्यासारखे चालतात, आपल्यासारखे बोलतात, आपल्यासारखे त्यांचा प्रपंच आहे, त्यांना संसार आहे, त्यांची बायको आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत, सगळं काही आपल्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला ते माणूसच वाटतात आणि इथेच आपली फसगत होते. स्वामी ना माहिती आहेत ना, कधी पण गेलं माझ्यावर बोलतात, हसतात, माझ्या डोक्यावर हात ठेवतात. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, ते हसतात, बघतात. पण खरी कृपा कधी? तर ज्यावेळी त्यांनी दिलेले जे सेवा आहेत, या सेवेमध्ये आपण उतरू. आज आपण बघितलं, आध्यात्मिक शाळा जर ऐकली असेल, आज संभाजीनगरचं इतकं भरभरून कोड कौतुक केलं गुरूंनी. का बरं केलं? तर गुरूंचे विचार त्यांना खऱ्या अर्थाने कळले आणि त्यांनी ते आपल्या अंमलात आणले, म्हणून आज गुरूंना आनंद झाला. हे बाकीच्यांनी नाही का केलं? अनेक जिल्ह्यांनी केलं, पण थोडंफार केलं पाहिजे म्हणून जेवढं होईल तेवढं केलं आणि थांबले. पण संभाजीनगरवाले, त्यामध्ये आपलाही नंबर लागतो, आपण स्वतःला काय कमी समजू नये. 4थ्या नंबरला आलो. एवढा आपला जिल्हा आहे, मग आपण का कमी पडतोय? मी सुद्धा सहभागी झालं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा 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 तेच सांगते की ज्या कुठल्या आपल्याला सेवा येतील, जी कोणती सेवा येते, जसं मी आत्ता सांगितलं की वाढपी जो आहे तो काळा आहे की गोरा आहे याच्यावरून प्रसादाची चव ठरत नसते. अगदी तसं जी काही सेवा येते ती कुठल्या कमिटीच्या माध्यमातून येते, कुठल्या अध्यक्षांनी सांगितलं हे महत्वाचं नाही. ती सेवा माझ्या गुरूंकडून आली आहे आणि ती माझ्यासाठी आली आहे. मग तसंच हे रक्तदान शिबिर आहे. आणि मी सगळ्यांना इथे अगदी विनंती करेन की हे जे रक्तदान शिबिर आहे, सगळ्यांनी स्वतः या रक्तदानामध्ये सहभागी व्हा. सगळ्यांनी संकल्प करा की मी माझ्या रक्ताचा थेंब देणारच, असा संकल्प करूया. आणि एवढ्यावरच थांबायचं नाही, तर मी माझ्यासोबत अजून 7 तरी दाते आणेन आणि रक्तदान शिबिरामध्ये त्यांना सहभागी करेन. मग 7 कसे आणायचे? 7 आणेन, पण ते दोघंच रक्तदान करतील आणि 5 जण वजनच कमी भरलं किंवा HB's कमी आला, मग रिजेक्ट झाले. असे नको. मला लागले तर 15 आणेन, 20 आणेन, किती लागतील तेवढे आणेन, पण त्यापैकी किमान 7 जणांचं तरी प्रत्यक्षात रक्तदान झालं पाहिजे, असा मनाशी संकल्प करूया आणि शिबिरासाठी उतरूया. आणि जेव्हा आपण असं गुरूंसाठी करतो ना, त्या गुरूंकडे कधी मागावं लागत नाही. एक आपण सगळ्या इथे महिला वर्ग आहात. आई असते ना कधी पण, आईला आनंद कधी होतो? पोरांनी मला चांगली भरजरी साडी आणली, मला चांगला सोन्याचा दागिना केला, म्हणजे आई खुश असते का? आईला आपलं सोनं नाणं पैसा अडका साडी बिडी काही नको असते. आईला काय पाहिजे असतं? माझी 4 पोरं आहेत ना, गोडी गुलाबाने एकत्र राहावी, माझ्याशी विचारपूस करावं, मी सांगितलेलं त्यांनी ऐकावं, आजूबाजूला का उगीच वादविवाद करू नये, तेव्हा आईला आनंद होतो ना. इथे तुम्ही सगळं आई महिला वर्गच बसलेला आहात. आपल्याला तेव्हाच बरं वाटतं ना की माझ्या 2 मुलांमध्ये भांडणं नको, ते गोडी गुलाबाने राहू दे, एकत्र राहू दे, त्यांचं सगळं सुख समाधान होऊ दे, असंच वाटतं ना. मग ही सुद्धा आपली आई आहे. या आईला हेच वाटतं की माझी सगळी जी लेकरं आहेत, सगळे माझे गुरुबंधू गुरुभगिनी हे सगळ्यांनी एकत्र यावं, ह्यांच्यामध्ये वादविवाद नको, ह्यांच्यामध्ये भांडण तंटा नको, ह्यांनी सगळ्यांनी एकत्र यावं. आणि जसं प्रत्येक आईची इच्छा असते की माझ्या पोरांनी माझा वंश पुढे वाढवावा, तशी ह्या आईची सुद्धा इच्छा आहे की माझ्या या लेकरांनी माझा वंश पुढे वाढवावा. मग कोणता वंश? तर विचारांचा, समाजासाठी जगण्याचा जो वंश घेतलेला आहे, जो परंपराही चालू केलेले, ही माझ्या मुलांनी पुढे न्यावी, ही आईची इच्छा आहे. मग आपण ती नको का पूर्ण करायला? बोला आपण. आवाज येत नाही अजूनही. नाही करणार? बघा जोरात बोला. रक्तदान नको का करायला?
परत एकदा इथूनच आवाज येतो, इथून नाही येत आहे. अजूनही आला नाही. इथून पुरुषांचा आवाज येतो, महिलांचा काय येत नाहीये. अजूनही भीती आहे का मनात? अजूनही मनात शंका कुशंका आहेत? बोला, आपण केलं पाहिजे ना रक्तदान. हो तरी बोला. अजूनही येत नाही आवाज. बोला, मी हो बोलल्याशिवाय पुढेच जाणार नाही. त्यामुळे बोला लवकर. घरी जायचं लवकर तर पटकन हो बोला आणि घरी जा. बोला, बोल ना जोरात अजून. तरी आज महिला बोलतायत. मागच्या वाटतं ते इथे बसलेत पण घरी पोचलेत मनाने. बोला, मागच्यांसाठी प्रश्न आहे. रक्तदान करणार ना? बघा, जे जे हो बोलतायत. आता कोण कोण हो बोलले मी काय ऐकलं नाही. काळोखामध्ये कोण हो बोलले, पण जे जे हो बोललेत ना त्यांना आता यायला लागेल. का? हे आहेत ना इथे. अरे त्या दिवशी तर प्रवचनात हो बोलला, आता का नाही? चल पहिला आणि ते घेऊन येणार. म्हणून सगळ्यांनी, म्हणून मी तुमच्याकडनं हो वाजवून घेतलं. आणि जे जे हो बोलत त्यांना यायला लागेल. आणि जे काहीच बोलले नाहीत त्यांनाही लक्षात ठेवा, आपली अशी अवस्था होऊ नये त्रिशंकूसारखी, ना घर का ना घाटका मधल्यामध्ये. त्यामुळे सरळ आपण इथे यायचं, निश्चित बसायचं, काळजी करायची नाही. कारण हे जे कार्य आहे ना, हे आपल्याला वाटतं अरे मी गेलो ना तर कसं होईल. जर आपण नाही ना सहभागी झालो तर हे कार्य थांबणार नाही. हा विक्रम जो गाठायचा आहे तो जगद्गुरुश्रींचे कार्यकर्ते अनेक आहेत. जगद्गुरुश्रींचं हे कार्य अफाट आहे. आपण नाही तर दुसरं कोणतं येईल, पण विक्रम मात्र होणार. मग आता या विक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचं की नाही हे आपण ठरवायचंय. आपल्या बाजूलाच मी आता येताना बघितलं संगम आहे, नदी वाहते. त्या नदीवरती कोणी आपले जाऊन हातपाय धुवून घ्यावेत आणि स्वच्छ व्हावं हे आपल्या हातामध्ये. आपण हातपाय धुतले नाही म्हणून नदी का थांबणार आहे का? तिचा प्रवाह चालूच राहणार आहे. अनेकांची तहान शमवणं ही ती चालूच ठेवणार आहे. पण आता आपण पाणी प्यावं, तहान शांत करावी की नाही हे आपल्या हातात आहे. त्यामुळे सगळ्यांना अगदी चांगली संधी आलेली आहे. आपण सगळ्यांनी सहभागी व्हा. आणि जो जो सेवा करतो त्याच्या पाठी गुरु नक्की राहतात. मी एक अनुभव सांगेन आणि प्रवचनाची सांगता करेन की आज जसं मी इथे प्रवचनाला आली नांदेड जिल्ह्यामध्ये या मनूर गावामध्ये, तसंच एकदा प्रवचनाची सेवा नाशिक जिल्ह्यामध्ये होती आणि तिकडे गेली होते. आणि ते तिथे नेण्यासाठी स्टेशनवरून तिकडचे बाबळ काका म्हणून आध्यात्मिक प्रमुख आहेत तर ते आले होते घ्यायला. आणि त्यांनी त्यांचा प्रसंग त्यांच्या जीवनामधला तो सांगितला. हे बाबळ जे आहेत ते काय करायचे, स्वतः ते गुरुमार्गात अनुग्रहित आहेत, आध्यात्मिक प्रमुख म्हणून कार्य करत होते. तर ते काय करायचे, गावागावामध्ये फिरायचे आणि गुरूंची महती सांगायचे. का? तर आज माझ्या जीवनात जे सुख आलं ते प्रत्येकाला मिळावं. आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगायचे, बाबा अध्याय वाच, जप कर, अमुक कर, तमुक कर, सगळं काही सांगायचे. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी इथून ऐकलं, इथून सोडून दिलं, पण तरीही प्रत्येकाच्या घरोघरी जात होते असं. आणि अगदी कोणाच्या घरी गेल्यानंतर कुणाला पटलं तर त्याला ग्रंथ पाहिजे, जपमाळ हवी आहे, तर स्वतःच्या पदरच्या खर्चाने खरेदी करायची आणि त्याला द्यायचे की बाबा घे आणि तुझी भक्ती चालू ठेव. असं करता करता काही दिवसांनी त्यांची थोडी तब्येत बिघडली. तात्पुरतं डॉक्टरकडे गेले, औषध घेतलं, थोडं बरं वाटलं. परत काही दिवस गेले की परत आजार वर तोंड काढायचा. आणि म्हणून मग मोठ्या डॉक्टरकडे गेले, हॉस्पिटलमध्ये गेले आणि मग कळलं, निदान आलं की ह्यांच्या दोन्ही किडन्या बाद झाल्यात, फेल झालेल्या. आणि दोन्ही किडन्या फेल झाल्या त्यामुळे हा वरचेवर त्रास होतोय. आणि आता दोन्ही किडन्या फेल, आपल्यासारखं जर माणसाने ऐकलं तर आपल्या पायाखालची जमीन हादरते ना. आणि ते मनाने अजून खंगले की अरे रे आता काय करायचं, दोन्ही किडन्या फेल. मनावर नाही म्हटलं तरी परिणाम होतोच आपल्या. आणि मग त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांची तब्येत आहे ती दिवसागणी खंगत खंगत गेली. औषधोपचार करत होते पण औषधांना काय गुण येत नव्हता. आणि आता किडन्या फेल म्हणून सुरुवातीला ठीक होतं की औषधांवर चालू होतं, मग नंतर डायलिसिसवर आले. डायलिसिस म्हणजे काय, तर किडन्या फेल त्यामुळे शरीरामधलं जे रक्त शुद्धीकरण होतं ते होत नव्हतं, त्यामुळे रक्त भरायला लागायचं. मग सुरुवातीला दर 2 महिन्यांनी रक्त, मग हळूहळू ते दिवस कमी झाले, आता दर 1 महिन्यांनी रक्त बदलायला लागतं, तेही कमी झालं. अगदी दर 15 दिवसांनी रक्त आलं. आणि मग अगदी एवढं आलं की आता दर 4-5 दिवसांनी रक्त बदलायला लागतं. आणि आता म्हणजे एवढी परिस्थिती खालवली की हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून ठेवलं. डॉक्टरांनी सांगितलं की नातेवाईकांना पण बोलवून घ्या, जे काय 4 दिवस काढतील ते काढतील, प्रयत्न चालू आहेत, पण ते औषधांना काही रिस्पॉन्स दिला पाहिजे, ते काही देत नाही आहेत. त्यामुळे काय 4 दिवस काढतील, 6 दिवस काढतील, ते पण नातेवाईकांना बोलवून घ्या असं सांगितलं.
मग गावागाव सगळी बातमी पसरते, बाबा तो बाबा आपल्या घरी आलेला तो आजारी पडला. आपल्याला माहिती आहे गावामध्ये काय कशी बातमी पसरते ती. मग गावातली लोक सुद्धा भेटायला यायला लागली हॉस्पिटलमध्ये, की जाऊन बघून या, एवढा घरी येऊन गेला चांगला माणूस असं तसं. आणि मग जो तो येऊन भेटायला लागला. आता आपल्याला माहिती आहे जगाची रीतच आहे, आपली तब्येत कशी याची चौकशी राहिली बाजूला. पहिला प्रश्न काय, बापरे एवढं स्वामींचं करतोस ना तू, आणि तुलाच असं झालं. होतं ना आपल्या बाबतीत पण, हे त्यांच्या बाबतीतही पण. आणि त्या बाबांना इतकं वाईट वाटायचं. त्यांचं पक्की खात्री होती की हा जो भोग आहे माझ्या नशिबाचा भोग आहे, त्यात गुरु काय करणार. उलट माझं सद्भाग्य आहे की गुरु असताना माझा तो भोग आज भोगून संपतोय. पण हे या लोकांना कोण सांगणार. आणि त्यांना सांगायचं होतं पण शरीरात आता सांगायची तेवढी ताकदही नव्हती. त्यामुळे त्यांना इतकं वाईट वाटायचं. आणि ते मनोमन प्रार्थना करायला लागले प्रभूंना की प्रभू काय करा, हे आता का मला सहन होत नाही. शरीराला वेदनाही खूप होत आहेत, खर्चही खूप होतो, आर्थिक परिस्थिती सुद्धा आपल्या सर्वसामान्यांची काय असणार एवढी. त्यामुळे तेही होत नाही. आणि ही लोकांची तोंड कशी बंद करायची. त्यामुळे आता बस झालं, भरपूर झालं, आता मला लवकर याच्यातून सोडवा, सुटका करा म्हणून मनोमन प्रार्थना सुरू होती. आणि झालं असं की आता डॉक्टरांनी सगळ्या लोकांना, नातेवाईकांना बोलवून घ्यायला सांगितलं. आणि यांनाही कळलं आता का मी जास्त दिवस काढत नाही. पण यांच्या मनामध्ये एकसारखी खंत होती की एकदाचं मला प्रभूंचं प्रत्यक्ष दर्शन झालं असतं ना, तुम्ही माझा प्राण सोडायला मोकळा झाला असता. एवढी आयुष्यभर गुरूंची सेवा केली, गुरूंची भक्ती केली, एकदा शेवटची इच्छा की गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं आणि मग मी माझा प्राण सोडायला, देह सोडायला मोकळा आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीकडे तसं व्यक्त केलं, माझी खूप इच्छा आहे की एकदा प्रभूंचं दर्शन व्हावं आणि मग माझं काही बरं होतं, माझी काही तक्रार नाही आहे, फक्त एकदा प्रभूंचं दर्शन व्हावं. पण आता ह्या अवस्थेमध्ये त्यांना अन्न पाणी जात नाही आहे. नाकातोंडामध्ये नळ्या घातलेल्या आहेत, त्याच्यातून अन्न पाणी जात आहे. त्यानंतर लघवी म्हणजे मलमूत्र जे आहे त्यासाठी सुद्धा ती बॅग लावलेली असते ना लॅट्रिनची, ती लावले, त्याच्यामार्फत ते मलमूत्र विसर्जन करतात. अशा अवस्थेत ह्या माणसाला दर्शनाला नेणं शक्य आहे का, नाही नेता येणार. बायकोने समजावून सांगितलं आणि तेही समजदार होते. अर्थात त्यांनी सांगितलं की मलाही कल्पना आहे की माझी ही अशी अवस्था, इकडनं बॅग लावल्या, तिकडनं नळ्या घातल्या, तिकडनं सुया टोचल्या, असं कसं जाता येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे, आता का मी जास्त दिवस काढत नाही आहेत, डॉक्टरांनी पण हात वर केलेले, तर एक शेवटची इच्छा म्हणून किमान मला पालखीला तरी घेऊन चल. नाशिक पीठावर आपली दर गुरुवारी पालखी होते, या पालखीला तरी मला घेऊन चल म्हणून. आणि मग पत्नी मुलांनी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की आता तसंही वडिलांचे काही दिवस राहिलेले नाही आहेत, जे काय होईल आम्ही जबाबदारी घेतो, पण आम्ही यांना ॲम्ब्युलन्समधून पालखीला घेऊन जातो. आणि ते गुरुवारच्या पालखीला घेऊन गेले. अर्थात पालखीला नेल्यानंतर पालखीमध्ये काय त्यांना सहभागी, अशा अवस्थेमध्ये ते काय पालखी चालू शकत नाही, प्रदक्षिणा करू शकत नाही. पण लांबच नेऊन ॲम्ब्युलन्स उभी केली, ॲम्ब्युलन्समध्ये झोपूनच होते. पालखी प्रदक्षिणेला सुरुवात झाली, ते तिथूनच प्रदक्षिणा बघत होते, डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. कल्पनाही केली नव्हती की कधीतरी माझ्यावर असा दिवस येईल की मी झोपेन आणि पालखी बघेन. आणि पालखी प्रदक्षिणा सुरू होत्या. 5वी प्रदक्षिणा ज्यावेळी सुरू झाली, त्यांनी मनोमन हात जोडले तिथूनच आणि गुरूंना प्रार्थना केली की प्रभू, आयुष्यभर जेवढी काही सेवा झाली अज्ञानपणाने केली, कधी कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर माफ करा. आणि कडकडून अंतःकरणातून प्रार्थना केली की देवा, हा माझा आजचा शेवटचा नमस्कार, एवढ्याचा स्वीकार कर आणि मला आता मोकळं कर, मला मुक्त कर. आणि देवा पुढचा जन्म मला कुठला मिळेल माहीत नाही, पण कुठलाही मिळू दे, पण देवा त्या जन्मातही मला भेट, मी तुझी त्या जन्मात सुद्धा तुझी वाट बघेन. आणि अंतःकरणातून प्रार्थना केली. 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. मग आरती झाली, महाप्रसाद झाला. अर्थात ह्यांना काय खाता म्हणजे प्रसाद घेणं तर शक्य नव्हतं. फक्त प्रसाद म्हणून त्यातली गोडाची जी खीर आहे त्यातलं थोडंसं बोट लावून त्यांच्या जिभेला प्रसाद म्हणून लावलं, कारण खाऊ तर शकत नाही. आणि मग मुलांनी आणि पत्नीनी ॲम्ब्युलन्स घेऊन त्यांना परत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये गेले, संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे गेले, पालखी वगैरे संपून ॲडमिट झाले. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा दिवस होता परत डायलिसिस म्हणजे रक्त चढवण्याचा दिवस होता. तर ते रक्त चढवण्या अगोदर काही टेस्ट केल्या जातात, ते रिपोर्ट आले की मग रक्त चढवायचं म्हणून त्यांच्या काही टेस्ट केल्या गेल्या. टेस्ट केल्या गेल्या, डॉक्टरांनी रिपोर्ट बघितले आणि डॉक्टरांनी पत्नीला आणि मुलाला लगेच बोलवून घेतलं केबिनमध्ये. पत्नी आणि मुलगा धावत धावत गेले आणि एवढी जीवाची घालमेल
की काहीतरी नक्कीच झालं, कारण का अशा अवस्थेत आपण त्यांना काल घेऊन गेलो. खरं नेणं चुकीचं होतं. आता नेलं खरं आपण, आता काय रिपोर्ट आलेत काय समजायला मार्ग नाही. आणि रिपोर्ट बघितले, डॉक्टरांनी रिपोर्ट हातात दिले. अर्थात ती मेडिकलची लँग्वेज भाषा आपल्याला काही समजत नाही. म्हणून पत्नीने सांगितलं, तुम्ही डॉक्टर काय असेल तर स्पष्ट सांगा काय लिहिलं याच्यामध्ये. तर डॉक्टर म्हणाले, हे सगळे जे आपण रिपोर्ट बघितले, हे रिपोर्ट बघितल्यानंतर मग आपण डायलिसिस कसं करायचं काय करायचं ठरवतो. पण ह्यांचे जे रिपोर्ट आहेत हे बघा तुम्ही, सगळे रिपोर्ट नील आलेले आहेत. ह्यांना आता डायलिसिसची गरजच नाही. पत्नी अवाक झाली, ती समजून गेली मनोमन काय येते. पण डॉक्टरांची खात्री नाही. त्यामुळे डॉक्टरांनी विचारलं की असं हे शक्य नाहीये, आपण आजचा दिवस फक्त जाऊया, जाऊ दे, उद्या परत रिपोर्ट करायचे. उद्या रिपोर्ट काय ते बघू आणि मग काय ते ठरवू. म्हणून आजचं डायलिसिस उद्यावर ढकललं. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट केले, परत रिपोर्ट नॉर्मल. डॉक्टर म्हणाले नाही काहीतरी गडबड आहे, आजचं डायलिसिस उद्यावर करू. असं लगातार त्यांनी जवळ 6-7 दिवस ते डायलिसिस पुढे ढकललं. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आत्ता यांना डायलिसिस करण्याची आवश्यकता नाही, ह्यांचे सगळे रिपोर्ट अगदी नील आलेले आहेत, नॉर्मल आलेले आहेत. आणि तो माणूस त्या दिवशी मला न्यायला आला होता. ताई हा बघा, हाच मी तो. पालखीला गेलो होतो, ती लॅट्रिन बॅग नाकातून नळ्या घेऊन मी गेलो होतो, शेवटचा नमस्कार करून आलो. माझ्याकडे बघून वाटतंय हा तोच मी आहे. आजही माझ्या किडन्या फेल आहेत, मला औषधं घ्यावी लागतात, गोळ्या घ्याव्या लागतात. पण गुरूंची कृपा काय, जे डायलिसिस करायला लागत होतं ते मात्र माझ्या गुरूंनी बंद केलं. ही कशाची फळ आहे, तर गुरूंची केलेली सेवा. जर गुरु त्यांना अनुभव देऊ शकतात तर ते आपल्याला नाही का देता येणार. देतील ना, अवश्य देतील. पण कधी, ज्यावेळी, म्हणजे काही जणांना आता इथे प्रश्न पडेल, अरे मग माझा कॅन्सर आहे, मला डायबिटीस आहे, बरं होईल का. पटकन मनामध्ये येतं ना. ह्याची उत्तर दोन्ही आहेत, हो पण आणि नाही पण. का, जर तेवढ्या लेवलची श्रद्धा असेल तर नक्की बरं होईल. पण जर नसेल तर किती करा, नाही बरं होणार. आणि इथे काय चमत्कार आहे किंवा हे अशातलं बघ नाही. गुरु हे का असतं, अष्टसिद्धी प्राप्त असतात. त्यांच्या अष्टसिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत असतात. त्यामुळे त्याच्या किडन्या काय अगदी बऱ्या नाही झाल्या, किडन्या अजूनही फेल आहेत, गोळ्या घ्याव्या लागतात. पण जे डायलिसिस करावं लागत होतं ते मात्र गोळ्यांवर आणलं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की हातावरचं बोटावर निभावलं, ती आज गत आहे. आणि आजही तो माणूस, त्याने प्रवचनाची तिथे सेवा लावली होती आणि त्यांनी सांगितलं, हा बघा ताई, हा मी धडधाकड. माझ्याकडे बघून आत्ता तरी तुम्हाला वाटतं का की माझ्या दोन्ही किडन्या फेल आहेत, मी आज अंथरुणावर होतो, पण आज तुम्हाला घ्यायला आलो. ही माझ्या केवळ आणि केवळ माझ्या गुरूंची लीला आहे, त्यांची कृपा आहे. आणि श्रोतेहो, म्हणून सांगते, हा आता एकच अनुभव सांगितला, असे हजारो अनुभव आहेत. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा खात्रीनिशी सांगते की आपल्याला असं वाटतं गुरु कुठे आहेत, नाणीच थांबलाय, नाही आहेत गुरु. आत्ता सध्या तुम्ही ते सगळेजण बसलेत ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये गुरु आहेत. कोण उठून चाललाय, कोण इथे बसलाय, हे गुरु सगळेजण बघत असतात. का, तर ते कुठे आहेत, अंतःकरणात आहे. आपण त्याला इकडे तिकडे शोधतो. म्हणून तर ते ठणकावून सांगितलं ना, अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. आणि तो नक्की दिसेल. पण त्यासाठी जसं मगाशी पूर्वाधी आपण सुरुवात केली, तुम्ही राम आठवा, थोडं पुण्य साठवा. हे पुण्य साठवण्याचा मार्ग, हे राम आठवण्याचा मार्ग, यासाठी या विविध सेवा दिल्या. मग वृक्ष लागवड करा, कच्चे बंधारे बांधा, रक्तदान करा, माधुकरी अभियान करा, वारी उत्सवाला या, पालखीला या, पीठावर जा आणि सेवा करा. हे सगळं कशासाठी आहे, तर तुमचा माझा उद्धार व्हावा, घडावा, यासाठी आहे श्रोतेहो. आणि मी जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये आपला संप्रदाय सुद्धा इतिहासच रचणार आहे आणि त्याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत. हे लिहून ठेवावं. आज जगद्गुरुश्रींची जी ही उंच भरारी घेतलेली आहे, आज आपल्याला कळत नाहीये, पण आज सगळ्यांमध्ये आपला संप्रदाय शिरोमणी आहे. आणि अशा संप्रदायाचे आपण सगळेजण भक्त शिष्य, आपल्याला गर्व वाटला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे. आपण छातीला कवच लावतो, गळ्यामध्ये माळा घालतो, पण तरी सुद्धा आपली गत कशी आहे माहितीये. त्या जंगलामधनं मेंढ्या जात असतात ना, त्याच्यामध्ये एक बछडा असतो सिंहाचा. त्याला माहीतच नसतं मी सिंहाचं पिल्लू आहे, आणि ते पण बकऱ्यांसारखं बॅ बॅ करत जातं. आपली तीच अवस्था झाली आहे. आपण सुद्धा इतरांसारखं प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे. पण अरे, आपण हे संपूर्ण सम्राट आहोत या राज्याचे. कुठल्या राज्याचे, मनूर गावाचं नाही म्हणत आहे मी. जगद्गुरुश्री म्हणतात की परमार्थ तो राज्यधारी, परमार्थ नाही तो
भिकारी. जर हा आपणही परमार्थ केला तर आपणही राज्यधारी होऊ. आणि त्याचं जिवंत उदाहरण जगद्गुरु श्री आहेत. आपल्यासारखे सर्वसामान्य माणूस एका नाणीज या छोट्याशा गावामध्ये जन्माला आले. हे कुठला नाणीज कुठला रत्नागिरी कुणाला माहित होतं? पण आज परमार्थाचे राजे झाले. त्याच नाणीचा नाणीज धाम झालं. गुरूंनी सांगितलेलं आचरण केलं. त्याच नरेंद्रांचे नरेंद्राचार्य झाले. नुसतेच नव्हे हो, अनंत विभूषणांनी जो नटलेला आहे असे अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य आज झाले. हे कुणाचं सामर्थ्य? ते अनेकदा सांगतात बाप्पांची कृपा. तेच सामर्थ्य आपल्यामध्ये सुद्धा आहे. गुरु सुद्धा आज आपल्यावर कृपा करायला आलेले आहेत. पण आपण कमी पडतोय. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा पुन्हा तेच सांगते की आत्ता जागे व्हा, खडबडून उठा. ही संधी एकदा का वाया गेली की पश्चातापाशिवाय हातामध्ये काही राहणार नाही. म्हणून आत्ताचा जो आलेला हातीतोंडी जो कार्यक्रम आहे तो म्हणजे कुठला? महारक्तदान शिबिर. सगळ्यांनी या. जर तुम्ही सहभागी झाले नाही हा कार्यक्रम होणार नाही का? नक्की होईल. हा विक्रम आपण जो गेल्या वर्षी केलाय तो त्याच्यापेक्षा पुढे आपण जाणार नाही का? नक्की जाऊ. आता त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं की नाही व्हायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे सगळ्यांना इथे लहान लहान युवा युवती आहेत, तरुण आहेत, सगळे मुलं मुली सगळे आहेत, मोठा वर्गही आहेत, म्हणजे पालक वर्गही आहे. सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी याच्यामध्ये उतरा. आणि हे कधी उतरू? ज्यावेळी मनामध्ये विश्वास निर्माण होईल की माझ्या गुरूंशिवाय या जगात कुठलाच देव मोठा नाही. प्रभू अनेकदा म्हणतात ना की अगदी ब्रह्मा विष्णू महेशापेक्षाही माझं जर श्रेष्ठ कोण असेल तर ते माझे बाप्पा आहेत. हा त्यांचा जसा भाव आहे, त्यांचा जसा विश्वास आहे, तसा आपल्या मनामध्ये एकदा का विश्वास निर्माण झाला ना, अरे कुठेही जा माझे गुरु माझ्या सोबत आहेत आणि ते सगळ्यांपेक्षा महान आहेत, असा एकदा का विश्वास निर्माण झाला की मग कळी काळालाही घाबरायची गरज नाही. आणि मला वाटतं की तो आपल्यामध्ये नक्की निर्माण होईल. आणि आशा करते, आशा नव्हे तर मला पक्की खात्री आहे की आपण सगळेजण आज मगासपासून जे बोलले ह्याच्यामधून आज एवढं पोटतिडकीने सांगितलं, हे मागचं कारण काय? मी अनेकदा विचारते की इथे आले, प्रवचन केलं, सांगितलं म्हणजे मला काय पाकिट मिळणार आहे का? मला काय कमिशन मिळणार आहे का? की बाबा एवढ्या लोकांना जागृत केलं, जा आता तुम्हाला एवढं अमुक एक बक्षीस? काहीच नाही आहे. आज बघायला तर स्वतःचा पदर खर्च करून इथे यावं लागतं. इथे बाकी जे आयोजक आहेत त्यांनाही स्वतःच्या खिशातले घालावे लागतात आणि कार्यक्रम करावे लागतात. पण तरी सुद्धा हे का केले जातात? मगाशी म्हटल्यासारखं आनंद कशात आहे? इथे 4 पैसे पदर खर्च येण्यासाठी गेले तरी चालतील, पण ज्यावेळी गुरूंचा महिमा सांगितल्यामुळे जो आनंद मिळतो, जी मनशांती मिळते, जी रात्रीची झोप लागते, जे अंतःकरणामध्ये समाधान मिळतं ना, ते बाहेरच्या कुठल्याच वस्तूंनी विकत घेता येत नाही. आपणच म्हणतो ना, मोजता येत नाही मापानं, एवढं वैभव दिलंय नरेंद्रनाथानं. ते खरंच द्यायला आलेत. घ्यायचं की नाही ते आपण ठरवूया आणि ते गुरूंचं एक अभंग घेऊया, भजन घेऊया आणि ते प्रवचनाची सांगता करूया. कारण मला माहिती आहे आपण सगळेजण शेतामध्ये दिवसभर कष्ट करून आलेला आहात, थकलेला आहात, थंडी वाढत आहे, त्यामुळे अगदी जास्त वाढवत नाही. पण पुन्हा थांबता थांबता एकदा आपल्याला सगळ्यांना पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करेन की ह्यांच्या बाह्य देहावरती भुलून जाऊ नका. हे दिसतात आपल्यासारखे राहतात, खातात, पितात, संसार करतात म्हणून ते साधारण नाही. खरंच एक अलौकिक शक्ती आली आहे. जसे भगवान कृष्ण म्हणाले होते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी येईल, ज्या ज्यावेळी अराजकता माजेल, हिंसाचार वाढेल, त्यावेळी सज्जनांचा उद्धार करण्यासाठी मी विविध रूपाने येईल. आणि श्रोतेहो, माझी पक्की खात्री आहे, माझ्यासाठी माझा भगवंत तो ह्याच रूपामध्ये आलेला आहे आणि तो खडबडून सांगतोय की गुरूंनी सांगितलेलं ऐका. या कलियुगामध्ये जर कोण तारणार असतील तर ते गुरु तारतील. आणि म्हणून गुरूंचं ऐका, विश्वास ठेवा की गुरु हे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा श्रेष्ठ आहे, असा मनाशी संकल्प करूया. आणि येणारा जो कार्यक्रम आहे, न भूतो न भविष्यती, गेल्या वर्षी आम्ही जितक्या रक्तकुपिका संकलित केल्या त्यापेक्षा किमान 50 कुपिका तरी यावर्षी जास्त संकलित करू, असा संकल्प करूया. एकमेकांना सहकार्य करूया, सगळ्यांनी एकत्र येऊया, रुसवे फुगवे सोडूया. कारण सोबतीला कोण येणार असेल तर फक्त आणि फक्त ते सद्गुरू येणार आहे. आणि त्यामुळे आपण त्यांचं इथे गुणगान करूया, एक त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करूया आणि ते प्रवचनाची सांगता करूया. ब्रह्मा विष्णू शिवाहून माझा काळ सिद्ध महान.
विष्णू शिवाहून माझा काळ सिद्ध महान परब्रह्म तूच बाप्पा मले कर